Okay, exercise number 14 is about study of morphological characters of different kharif crops. Exercise number 15 is regarding harvesting and threshing and some maturity indices. Okay, जे पण आपण क्रॉप घेतो त्यांचं आपल्याला त्यांचं बायोलॉजिकल किंवा बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन बघा त्यांचं. ओके, झाडाचं पान फुलं कसं वाढतात, त्यांची लेंथ किती आहे, सगळ्या गोष्टी आपण बघू आज. परत नंबर 15 मध्ये हार्वेस्टिंग कशी करायची किंवा त्यांचे मॅच्युरिटी सायन्स किती आहेत. ओके, हार्वेस्टिंग मॅच्युरिटी वेगळी, फिजिकल मॅच्युरिटी वेगळी, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत इन खरीप क्रॉप्स ओनली. ओके, सो एक्सरसाइज नंबर 14 स्टडी ऑफ मॉर्फोलॉजिकल डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट खरीप क्रॉप सीझन्स. ओके, जे पण खरीप क्रॉप मध्ये आपले जे क्रॉप्स घेतो आपण, ओके, सगळे खरीप क्रॉप्स, सिरियल पल्सेस आणि सम ऑइल सीड्स, त्यांचं आपल्याला काय स्टडी करायचं आहे, मॉर्फोलॉजिकल डिस्क्रिप्शन. ओके, म्हणजे त्यांचं पूर्ण बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन घ्यायचं. ओके, up to germination, up to harvesting, up to maturity. Okay, first crop is botanical. Name is rice. Rice is first crop in kharif crop production. Family is Gramineae or Poaceae. Genus is Oryza. Everyone know. You have already studied in your theoretical lectures. Okay, दोन आपल्या ज्या कल्चर स्पीसीज आहे जवळपास 12 अशा वाईल्ड स्पीसीज आपण दोन कल्ट करतो, ओरायझा सटावा आणि ओरायझा ग्लॅबेरेमा. ओरायझा सटावा इन एशियन कंट्रीज आणि आफ्रिकन कंट्रीज इन ओरायझा ग्लॅबेरा. ओके, ओरायझा सटावा इंडिका इंडियन कंटिनेंटला आपण करतो, जावानिका, जापोनिका या सगळ्या जपान आणि इंडोनेशिया या सगळ्या कंट्रीज मध्ये ग्रो करतात. ओके, मराठीमध्ये त्याला भात म्हणतात, धान सुद्धा म्हणतात. ओके, धान हिंदी शब्द आहे, मराठी भात शब्द आहे. ओके, सो इंडिका इज cultivated in India, Japonica in Japan, Javanica in Java, Sumatra, Iceland, and in Indonesia rice. Okay, so in botanical distribution, rice is annual plant, grows up to 0.5 to 2 meter height. Okay, it is self-pollinated crop. Plant can be divided into two main parts, which is root system and shoot system. Okay, rice हा annual plant आहे. Okay, seasonal plant आहे, एका सीझन मध्ये येतो. आपण खरीप मध्ये त्याला एका आपल्या मान्सून मध्ये घेतो फ्रॉम जून टू सप्टेंबर पर्यंत. ओके, जनरली याची हाईट किती असते, 50 सेंटीमीटर 200 सेंटीमीटर पर्यंत. ओके, जे डार्क व्हेरायटीज आहेत त्या मॅक्झिमम 100 सेंटीमीटर पर्यंत याची हाईट वाढते. ज्या मीडियम हाईट व्हेरायटी त्यांची हाईट 150 पर्यंत असते, 50 ते 100. शॉर्ट हाईट राईस 100 ते 150 सेंटीमीटर मीडियम हाईट, आणि जे 2 मीटर पर्यंत वाढतात 150-2 मीटर पर्यंत हे लॉंग हाईट असतात. ओके, आणि यांची तुम्ही इल्ड जरी बघाल तर जे हाईटेड जास्त असतात त्यांची इल्ड कमी आहे, पुअर इल्ड असतात त्यांची, कारण त्यांचे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त असतं हाईट वाढल्यामुळं. म्हणजे शॉर्ट ग्रोथ आहेत त्याला आपण डार्क राईस म्हणतो, जो डियुजिन इन्स्टॉल केला आहे आपला राईस मध्ये. ओके, त्याची हाईट जर समजा 100 सेंटीमीटर पर्यंत हाईट आपल्या जे आपले कल्टिव्हर आपण डेव्हलप केलं आहे युनिव्हर्सिटीनी, सगळे कल्टिव्हर किंवा व्हेरायटीच्या मॅक्झिमम 100 हाईट 100 सेंटीमीटर पर्यंतची हाईट असते. ओके, it is self-pollinated crop. Cross pollination is not occurred in rice. Okay, जो फ्लावर असतो तुम्ही जर बघाल तर जर तुम्ही जर हे स्पाइकलेट्स बघितले राईसचे कधी, त्याच्यामध्ये जो पेलिया आणि क्युलम जो आतमधला पार्ट असतो त्याला पेलिया म्हणतात, बाहेरचा पार्ट वेगळं म्हणतात. ओके, सो हायली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप, नो क्रॉस पॉलिनेशन इज पॉसिबल. ओके, प्लांट इज डिवाइडेड टू. ओके, दोन पार्ट्स मध्ये आपण या राईसला डिवाइड करू शकतो, एक रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. ओके, सो वी स्टडी फर्स्ट रूट सिस्टीम. The primary and embryonic root radicle comes out through the chlorhiza shortly after it appears. It is followed by 2 or more secondary roots, all of which develop lateral roots. The embryonic roots later die and replaced by secondary adventitious roots produced from the underground nodes of the column. Okay, जे पण रूट सिस्टीम आहे आपण बघितलंय की राईस हा सिरियल क्रॉप्स आहे, पण याची रूट सिस्टीम टॅप रूट सिस्टीम नसून ते फायब्रस सिस्टीम किंवा ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे. त्यांची मॅक्झिममली जे रूटची डेप्थ असते ते मॅक्झिममली 20 ते 15 सेंटीमीटर. ओके, म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर एवढी डेप्थ त्याच्या रूटची असते. ओके, सो फर्स्टली प्रायमरी अँड एम्ब्रियोनिक रूट रेडिकल कम्स आउट थ्रू द क्लोरेझा रोट. ओके, जो राईसचा जो सीडलिंग आहे आपला त्याच्यातून पहिले काय पडणार, बाहेर रेडिकल बाहेर पडणार. ओके, इट अपियर शॉर्टली, लवकर आपल्याला दिसणार आपण स्वयं केल्यानंतर लगेच, आणि दिस इज फॉलोड बाय सम सेकंडरी रूट्स. ओके, ते जस्ट आता रेडिकल बाहेर पडलं क्लोरेझा मधून, लगेच जे सेकंडरी रूट्स आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. ऑल ऑफ विच डेव्हलप आणि लॅटरल रूट्स, जे आपले ऍडव्हेंटिशियस रूट्स म्हणतात आपण, एकदा सेकंडरी रूट्स डेव्हलप झाले परत नंतर तेच डेव्हलप होतात लॅटरल रूट्स म्हणून. ओके, सो एम्ब्रियोनिक रूट्स लॅटरल डाय, जे एम्ब्रियोनिक रूट्स होतात म्हणजे जे रेडिकल आहेत ते लगेच मरतात जेव्हा आपले सेकंडरी रूट्स डेव्हलप झाल्यानंतर. ओके, and are replaced by secondary adventitious roots produced from the underground nodules of the
कलम. कलम म्हणजे काय, जे स्टेम असते राईस याला आपण कलम म्हणतो, CULM. ओके. जे राईस स्टेम आहे त्याला आपण क्युलम म्हणतो, CULM. ओके. आणि त्याच्यापासूनच मग सेकंडरी रूट डेव्हलप होतात. ते डेव्हलप झाल्यानंतर लगेच जे एम्ब्रॉयनिक रूट्स आहेत, प्रायमरी रूट्स आहेत किंवा रेडिकल आपण म्हणतो, ते आपोआप त्याची डेथ होते आणि सेकंडरी ऍडव्हेंटिस रूट डेव्हलप होतात. ही असते रूट सिस्टीम प्लांटची. ओके. आणि जे शेवटपर्यंत कोणते असतात, सेकंडरी रूट्स आणि ऍडव्हेंटिस रूट सिस्टीम होतात. ओके. ते शेवटपर्यंत असतात, जोपर्यंत प्लांट पूर्णपणे आपण हार्वेस्ट करतो तोपर्यंत तेच रूट असतात, नवीन रूट डेव्हलप होत नाहीत, त्यांची ग्रोथ होते चांगली फार. ओके. देन सूट सिस्टीम बघा, यांचं सूट सिस्टीम कसं म्हणजे प्लांटच्या वरचं प्लाग. ओके. जमीनच्या वरचं प्लाग. Shoot system collectively includes all the plants parts visibly above the ground level. It is mainly culms, leaves and inflorescences. Panicle, culm, stem is made of nodes and internodes. Okay. जो शूटचा पार्ट आहे म्हणजे above the ground part, it is collectively include the stem, panicle, जे leaves आहेत वगैरे सगळ्यांचं पण ते सगळं कलेक्टिव्हली आपण त्याला शूट सिस्टीम म्हणतो. कलम इज द स्टेम, पॅनिकल इज इन्फ्लोरेन्सेस ऑफ द राईस, लिव्स असतात. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत ऑलरेडी. कशात, आपल्या थेरी तुम्हाला शिकवलं राईस, त्याच्यामध्ये तुम्हाला जे बॉटनिकल डिस्ट्रिक्ट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतात त्या तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. पुढे याच्यामध्ये आपण डिटेल बघतो प्रॅक्टिकली. ओके. तो थेरॉटिकल होता. थेरॉटिकल तुम्हाला एखादी क्वेश्चन विचारणार नाही कुठे एक्झाम मध्ये वगैरे, पण थेरॉटिकली ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात की राईसच्या स्टेमला काय म्हणतात, कलम. इन्फ्लोरेन्स ऑफ राईस कॉल्ड एज पॅनिकल. ओके. या सगळ्या गोष्टी ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकतात, पण प्रॅक्टिकली बेस्ड त्या प्रॅक्टिकली महत्वाच्या आहेत. ओके. सो इन प्रॅक्टिकल coursework we have detail in botanical distribution of rice and other several crops. Okay. So लक्षात ठेवा की जे पॅनिकल आहे त्यालाच आपण इन्फ्लोरेन्स ऑफ राईस म्हणतो, जे स्टेम आहे त्यालाच आपण कलम म्हणतो ऑफ राईस. ओके. इज मेड ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. ओके. जो आता राईस हा कसा प्लांट आहे, सिरियल प्लांटचा. ओके. त्याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स असतात, जस्ट लाईक ॲज शुगर केन, मेज, सोरगम, जस्ट लाईक ॲज बांबू. जे आपले नोड्स आणि इंटरनोड्स तुम्ही क्लिअर बघू शकता त्या ठिकाणी. तसेच राईस मध्ये सुद्धा असतात, पण ते लहान आणि बारीक असतात. ओके. सो द राईस कलम्स आर युजली हॅलो एक्सेप्ट ऍट नोड्स. पूर्ण राईस प्लांट जेवढे सिरियल्स आहेत सगळे हॅलो असतात, फक्त जे नोड्स मध्ये आहेत तिथे फक्त थोडे स्टॉलिड पोर्शन जास्त असतो. ओके. इच नोड्स बिअर्स अ लीफ अँड अ बड. ओके. प्रत्येक नोडला एक ना एक लीफ असेल, एक किंवा दोन, आणि एक बड असणार. बड म्हणजे काय, इथून परत हे फुटणार, आपल्याला काय म्हणतात, टिलर्स फुटणार त्या बड पासून. ओके. अंडर फेवरेबल, फांद्या म्हणजे टिलर. ओके. ज्यावेळेला आपण ब्रांचेस ऑफ राईस म्हणतो की ब्रांचेस ऑफ, जसं ब्रांचेस इन शुगर केन असेल किंवा टिलर्स म्हणतात त्याला. ओके. आपण नॉन टिलरिंग पार्ट कोणता, मेज आहे, पण टिलरिंग कॉटन टिलरिंग म्हणत नाही, त्याला ब्रांचिंग म्हणतो. पण इन केस ऑफ राईस वी कॉल्ड इट एज टिलरिंग. ओके. टिलर्स याला म्हणतात. अंडर फेवरेबल कंडिशन बर्ड्स नियर ग्राउंड लेवल इंटू टिलर्स. ओके. आपले फेवरेबल कंडिशन आली राईसला, जेव्हा जे बर्ड्स नियर ग्राउंड आहेत म्हणजे जे पहिले 2-3 इंटरनोड असतील त्या ठिकाणापासून टिलर्स फुटायला सुरुवात होते. ओके. वन लीफ ऍट इच नोड, the leaflet attached to the node by the leaf sheath. ओके. एक लीफ शीट म्हणजे काय, एक मेन लीफ असतो, फ्लॅग लीफ त्याला म्हणू शकतो आपण, ते एक अटॅच द लीफ ब्लेडला. ओके. एक लीफ त्या ब्लेडला अटॅच असतो. द राईस लीफ इज सिमिलर विथ टू दॅट ऑफ द व्हीट बट लायग्युल इज व्हेरी प्रॉमिनंट इन राईस. ओके. जो राईसचा लीफ आहे तो सिमिलर आहे व्हीट सारखाच, पण लायग्युल म्हणजे काय की जो शेप आहे राईसच्या लीफचा तो थोडा मोठा असतो. ओके. ऍज कम्पेअर टू व्हीट्स. तुम्ही जर बघायला जाल की जाडी जर बघाल तर तुम्ही लेंथ तर बघायला जवळपास 35 ते 30 सेंटीमीटर एवढी लेंथ असते त्या एका राईसच्या लीफची, पण त्याची जाडी असते ब्रेथ तेव्हा व्हॅरी होते, जवळपास 3 सेंटीमीटर पण त्याची ब्रेथ वाढी होते, ब्रेथ चेंज होते. ओके. पण व्हीट मध्ये 1 ते 2 पर्यंत असतात. ओके. द लीफ नंबर इज मोर ऑन प्रायमरी टिलर्स. ओके. जे मॅक्झिमम नंबर असतात ते प्रायमरी टिलर्स जास्त असतात ऍज कम्पेअर टू सेकंडरी टिलर्स. द इन्फ्लुएन्स ऑफ राईस पॅनिकल. आता तुम्हाला सांगितलं की पॅनिकलच्या जो पॅनिकल असतो आपण इन्फ्लोरस म्हणतो, म्हणजे फ्लावर म्हणतो त्याला, फ्लावर ऑफ राईस इज कॉल्ड एज पॅनिकल. दिस बिअर्स द स्पाइकलेट्स. ओके. त्याच पॅनिकलला एक एक दोन स्पाइकलेट्स बाहेर फुटतात. पण इन केस ऑफ व्हीट तुम्ही जर बघाल गव्हामध्ये, आपल्या जो इन्फ्लोरन्स ऑफ व्हीट आहे त्याला आपण स्पाइक म्हणतो. ओके. स्पाइक इन व्हीट अँड पॅनिकल इन राईस अँड बिअर्स द स्पाइकलेट्स, ते फ्लावर्स. ओके. फ्लावरिंग स्ट्रक्चर आहे जो आपण स्पाइकलेट्स म्हणतो. द इंडिव्हिज्युअल स्पाइकलेट कन्सिस्ट ऑफ 2 आउटर ग्लूम्स. ओके. 2 आउटर ग्लूम्स असतात. ओके. त्यालाच म्हणतात आपण पेली अँड पिस्टिलिया. ओके. बाहेरचा पेली आणि पिस्टिलिया आतमधला असतो, ते 2 आउटर ग्लूम असतात. ओके. ऑल द पार्ट्स फाउंड अबोव द आउटर ग्लूम्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज फ्लोरेट, जे आपण त्याला फ्लावर्स म्हणतो. ओके. राईस ग्रेन इट इज कॅरोसिस टाइप. ओके. इट इज अ ग्रेन टाइप आहे. ओके. त्याला आपण तो कॅरोसिस, राईस ग्रेन विचारला, राईस ग्रेन इज कॉल्ड एज
कॅरिओप्सिस, जेवढे सिरियस फॅमिली मधले सगळे ग्रेन्स आहेत सगळे कॅरिओप्सिस मध्येच मोडतात. ओके, डेव्हलप्स आफ्टर पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन कम्प्लीट. जे आपण सेल्फ पॉलिनेशन झालंय त्याच्यानंतर जे ग्रेन डेव्हलप होतात त्यालाच आपण कॅरिओप्सिस म्हणतो. आणि जेव्हा फर्टिलायझेशन चांगलं होईल तेव्हा प्रॉपरली जो ग्रेन आहे तो डेव्हलप होईल. तुम्ही बघाल की जे स्पायकलेट्स आहेत आपल्या पॅनिकल मधले ते पूर्णपणे फिल्ड होत नाही काही काही. ओके, तुम्ही जर पॅनिकल बघाल एखाद्या राईस प्रॉडक्टचा त्याच्यामध्ये निम्मे म्हणजे 100 स्पायकलपैकी 70 ते 80% फक्त ग्रेन भेटतात, 30% हे अनफिल्ड असतात. कारण त्याचा रिझन काय की बरोबर त्यांना टेम्परेचर भेटत नाही, पॉल्युशन व्यवस्थित होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही त्याच्यामुळं, किंवा अटॅक होतो याचा कसा इन्सेक्ट पेस्ट त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून ग्रेन रेशिओ थोडा कमी आहे. ओके, 100 पैकी आपल्याला 70 ते 80% ग्रेन भेटतो. ओके, तुम्ही बघू शकता त्याचे फ्लो, आपण मॉर्फोलॉजी कॅरेक्टर्स बघूया. रूट्स आर फायब्रस सिस्टम. ओके, you can see in this picture, both picture. Okay, roots are fibrous system. Okay, not a taproot system. Only depth is 15 centimeter. Okay, you can see in this picture also, both are picture either. The roots are fibrous system is fibrous system, but their primary roots. Okay, जे आपण त्याला काय म्हटलं आहे, रेडिकल्स म्हटलं आहे. ओके, प्रायमरी रूट्स म्हटलं आहे किंवा एम्ब्रियोनिक रूट्स म्हणतात, म्हणजे एम्ब्रियो मधून बाहेर पडणारे. ओके, जे सीड पासून बाहेर पडणारे आहेत ते जे प्रायमरी रूट्स आहे. आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी रूट्स आपची आपोआप डेट झालेली आहे. ओके, जे प्रायमरी रूट्स आहेत ते लहान याच्यामध्ये दिसत आहे, ते पूर्णची डेट झालेली आहे याच्यामध्ये. ओके, आणि जे ऍडव्हान्स रूट सेकंडरी रूट्स आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. यांची मॅक्झिमम परत नवीन रूट्स फॉर्म होत नाहीत, त्यांची ग्रोथ चांगली होते तेवढ्या एरियामध्ये. ओके, हा जो एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये त्यांची चांगली ग्रोथ होते. ओके, फ्रॉम द प्ल्युमोल द सेडलिंग इज इमर्ज आउट अँड स्टार्टिंगली जे 1-2 लीफ स्टार्टिंगला येतात. ओके, नंतर ते लीफ हे जी मेन स्टेम आहे. ओके, ही सेंटरला जी आहे ते मेन स्टेम आहे. ही सेंटरला जी आहे ते मेन स्टेम आहे. ओके, आणि तिथून मग परत जो स्टार्टिंगला जे इनिशियल बर्ड आहेत, 1-2 जे प्रायमरी बर्ड्स आहेत तिथून त्यांना परत टिलर्स फुटलेले आहेत. ओके, हा एक टिलर झाला, हा दुसरा टिलर झाला. ओके, त्या टिलर पासून परत टिलर फुटू शकतात, तिथून परत एक टिलर फुटलेला आहे. ओके, ते लिव्ज आहे, मेन लिव्ज असतील, आणि जे नंतर जे ग्रोथ झाली प्रॉपरली ऍट 120 days आफ्टर सोईंग, जेव्हा पॅनिकल इमर्ज होतात, म्हणजे पॅनिकल 90 दिवसापासून स्टार्ट व्हायला लागतात, फ्लावरिंग स्टार्ट होते आणि ग्रेन मॅच्युअर व्हायला लागतात 100 ते 120 दिवसामध्ये ग्रेन मॅच्युअर होतात. ओके, हा जो पॅनिकल आहे. ओके, यू कॅन सी इन दिस पिक्चर. ओके, पॅनिकल इज डेव्हलप आफ्टर फर्टिलायझेशन, ग्रेन विल बी डेव्हलप स्टार्ट. ओके, आता पॅनिकल आपण मोठ्या फिगर मध्ये बघूया. पॅनिकलची लेंथ बघा, जो नोड आहे जो स्टेम किंवा आपला जो मेन पिलर पासून जो नोड आहे त्या नोड पासून कट केल्यानंतर जो पॅनिकलची टोटल लेंथ आहे, त्या पॅनिकलची टोटल लेंथलाच आपण पॅनिकल लेंथ म्हणतो. जो टोटल लेंथ आहे ही टोटल लेंथ त्या लीफ जो हा पॅनिकलला लागून एक वाढली तुम्हाला लीफ दिसत आहे, तोच त्याला आपण फ्लॅग लीफ म्हणतो. It provides nourishment and photosynthesis and food to the panicles. Okay, फ्लॅगलीफचं काम काय आहे की हा सोलर एनर्जी हार्वेस्टिंग करून, ओके, सोलर एनर्जी हार्वेस्टिंग करून फोटोसिंथेसिस करून जो फूड डेव्हलप करेल पॅनिकल. ओके, ह्या पॅनिकल मधून फूड पूर्ण डेव्हलप होईल, हा ट्रान्सपोर्ट होईल पॅनिकल कडे. ओके, लिप मधनं. सो हा पूर्ण एक पॅनिकल आहे राईसचा, टोटल हा पॅनिकल आहे. आणि सिंग्युलर तुम्हाला दिसतंय का एक लेंथ. ओके, हे जे सिंग्युलर तुम्हाला एक दिसत नाही ते आहे एक स्पाइकलेट. ओके, आणि त्या स्पाइकलेट मध्ये जे ग्रेन तुम्हाला फॉर्म येते ते आहे फ्लावर. ओके, त्याला आपण फ्लोरेट्स म्हणतो किंवा पेलियन ग्रेन्स म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये सेल्फ हे उघडत नाही, त्याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होतं. ओके, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर ऑल्सो प्रेझेंट इन दॅट ग्रेन. आफ्टर फर्टिलायझेशन सम ग्रेन्स विल बी डेव्हलप इन टू मॅच्युअर्ड ग्रेन्स अँड सम विल बी अनफिल्ड. ओके, जे शेवटचे ग्रेन्स आहेत इथले किंवा टॉप मधले हे अनफिल्ड असतात. ओके, सम ऑफ 10 to 20% अनफिल्ड ग्रेन असतात. ओके, म्हणजे 100 पैकी तुम्ही बघा एका पॅनिकलला जवळपास किती स्पायकल बघू शकता, 1, 2, 3 म्हणजे 20 ते 30 पर्यंत किंवा मॅक्झिमम 15 ते 20 पर्यंत स्पायकल असतात. त्या स्पायकल मध्ये 10 ते 12 गेन असतात. ओके, सो इन वन पॅनिकल देर आर 200 to 300 सीड डिपेंडिंग ऑन द व्हेरायटी अँड डिपेंडिंग ऑन द क्रॉप. ओके, त्या व्हेरायटीनुसार त्याचे व्हॅरी होतात. प्रत्येक व्हेरायटीमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ पॅनिकल असतात, प्रत्येक स्पायकलेट मध्ये वेगवेगळे नंबरचे पॅनिकल असतात, स्पायकलेट असतात ग्रेन वेगळे असतात. ओके, सो यू हॅव टू अंडरस्टँड. ओके, यालाच आपण काय म्हणतो, पॅनिकल झाला. ओके, तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर, फायबर सिस्टीम वॉटर लेवल इथपर्यंत आहे, देन टिलर्स फुटलेले आहेत, लिव्स आहे, मॅच्युअर राईस प्लांटची मेन स्टेम आहे,
देन मेन स्टॉक आहे ज्याच्यापासून टिलर फॉर्म झालेला आहे. देन पॅनिकल मधला मग हा फ्लॅग लीफ आहे. देन राईस पॅनिकल जे शेवटचे पार्ट्स त्याला आपण फ्लोरेट्स म्हणतोय. ओके, हे झाले फ्लोरेट्स. पण रिगार्डिंग ग्रेन तुम्ही बघाल, जर आपला पॅडीचा ग्रेन बघा, एक सीड बघाल, त्याचा कंटेंट तुम्ही बघितलेला आहे. ओके, लेमा, ट्रान्सपरन्सी, एंडोस्पर्म आहे, जर्म आहे आणि ग्लोअर आहे. ओके, जर्म पासून सीडलिंग डेव्हलप होतो. ओके, आणि एंडोस्पर्म जो आहे हा इट ऍक्ट्स ऍज अ फूड मटेरियल ड्युरिंग सीडलिंग. ओके, जनरली आपण जेव्हा सोईंग करतो प्लांटमध्ये किंवा कोणत्याही प्लांट बद्दलची किंवा कोणताही सीड असेल, जो एंडोस्पर्म आहे इट ऍक्ट्स ॲज अ फूड मटेरियल फॉर रिगार्डिंग जर्म. या जर्म मधून नवीन सीडलिंग बाहेर पडतो. ओके, इथूनच प्ल्युमुला आणि रेडिकल बाहेर पडतो. प्ल्युमुला वरती जाईल, रेडिकल खाली, अशा प्रकारे राईटची ग्रोथ होते. आणि राईस हळूहळू डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर येईल असा फॉर्म भेटतं. ओके, सेम पिक्चर इज रिगार्डिंग हिअर बट इन डिफरंट शेप. ओके, तुम्ही जर हा बघा, हा जो तुम्हाला फ्लावर दिसत आहे, हा जो राईस ग्रेन आहे ना, ओके, हा फ्लावर आहे समजा, ठीक आहे. तुम्हाला थोडं दिसतं या ठिकाणी, हा आहे फ्लोरेट्स, वन राईस ग्रेन. ओके, याच्यामध्ये ही ओव्हरी आहे खालची. ओके, ही ओव्हरी आहे खाली, आणि वरचे जे आहेत ते फिलामेंट्स आहेत, मेल फिलामेंट्स. ओके, 6 फिलामेंट्स, 6 स्टिग्मा. ओके, आणि 6 ओव्हरी मधून ते नंतर एक बाहेर पडतील. हे स्टिग्मा आपोआप फर्टिलाइज होणार, सेल्फ फर्टिलायझेशन. प्लांटचं म्हणजे राईस फ्लावर डिड नॉट ओपन, लॅटरली ओपन. ओके, फॉर एरिएशन ओनली. ते स्टिग्मा आहे, ते ओव्हरी आहे, आपोआप त्या स्टिग्माच्या याच्यामध्ये पडणार मेल फिलामेंट्स, आणि फर्टिलायझेशन होणार सेल्फ फिलामेंट या ठिकाणी, या ओव्हरीमध्ये. आणि इथून मग ग्रेन डेव्हलप व्हायला सुरुवात होणार त्या फ्लावरच्या आतमध्ये. ओके, जो कव्हरिंग म्हणतो, ब्रॅन, राईस ब्रॅन इज नथिंग फ्लावर. ओके, इट्स फ्लोरेट. आपण जे पेलेड, आपण जे आपल्या पाकड्या म्हणतो आपल्या फुलांच्या, हे पाकड्या आहेत त्या राईसच्या. ओके, आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ फुल ग्रेन, दिस जे फ्लावरचे पाकड्या आहेत त्याला आपण बड्स म्हणतो किंवा पेटल्स म्हणतो. त्याला आपण आफ्टर मॅच्युरेशन त्याला आपण काय म्हणतो, राईस ब्रॅन म्हणतो. ओके, इट ऑल्सो contains some nutrients and oil extraction is also possible from rice bran oil. ओके, जनरली आता राईस ब्रॅन ऑइल आपण सगळे प्रिफर करायला लागलो आहोत ड्यू टू लो कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम, अँड इट इज सुटेबल फॉर हार्ट पेशंट. ओके, सो इट इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर ऑफ राईस प्लांट. ओके, then crop maize. Crop maize botanical name is G maize. Okay, it is cultivated in 7 groups. 7 टाइपचे हे आहेत. ओके, टाइप्स आहेत. इट इज ग्रॅमिनेसी फॅमिली. जे आपल्या इंडियामध्ये जवळपास जास्त प्रमाणात ग्रोथ होतो तो फ्लिंट कॉर्न असतो. ओके, झिमेस इंडुरेटा हा मॅक्झिमली ग्रोथ आपल्या इंडियन कंटेंटमध्ये, आपल्या इंडिया कंट्रीमध्ये. आणि झिमेस इंडेंटा, डेंट कॉर्न इज कल्टिवेटेड इन ओनली अमेरिका अँड मेक्सिको. जे अमेरिकन कंट्रीज आहे अमेरिका खंडामध्ये, त्या ठिकाणी डेंट कॉर्न हा ग्रो करतो. झिमेस इव्हल्टा इज अ पॉपकॉर्न, झिमेस सॅचारेटा इज अ स्वीट कॉर्न, झिमेस अमायलेका इज अ सॉफ्ट कॉर्न, अँड झिमेस ट्युनिकेट इज अ पॉट कॉर्न, अँड झिमेस सेरेटिनियाक्युलेस इज अ वॅक्सी कॉर्न. ओके, लोकल नेम इज हिंदी मक्का आणि मराठी इज कॉल्ड इज मका. ओके, मक्का इन हिंदी, मका इन मराठी, and मेज इन इंग्लिश. ओके, सो बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन बघूया. इट इज टॉल अॅन्युअल प्लांट, grows up to height into 1 to 3 meters. ओके, हा एक अॅन्युअल प्लांट आहे, सिरियल प्लांट आहे. याची मॅक्झिमम हाईट 3 ते 4 मीटर पर्यंत त्याची हाईट होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते. रूट सिस्टीम इज बघा आपण त्याची, तर रूट सिस्टीम ऑफ मेज इज वेल डेव्हलप्ड, फायब्रस अँड डीप. ओके, तुम्ही जर कम्पेअर राईस सोबत, सो राईसची रूट सिस्टीम कशी आहे, फायब्रस आहे ओनली, पण मेजची रूट सिस्टीम डीप पण आहे, फायब्रस पण आहे. ओके, टॅप रूट सिस्टीम नाही पण डीप आहे, याचे रूट जास्त डीप होतात. ओके, याची हाईट पण जास्त आहे, रूट पण डीप सिस्टीम आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ सेमिनल रूट्स. Some seminal roots are appeared. Okay, crownal coronal roots also appear, and brass and aerial roots also appear. Okay, तुम्हाला फिगर मध्ये सांगतो काय कशा आहेत. तर सेमिनल रूट्स जे आपले जे एकदम जमिनीचा पार्ट आहे त्या ठिकाणी किंवा क्राउन रूट्स आहेत ते सगळे, किंवा एरियल स्टेम पासून एरियल रूट्स बरोबर ते जमिनीमध्ये काढतात, जेणेकरून प्लांटला एक्स्ट्रा न्यूट्रिशन भेटावं. परत द सपोर्ट आहे सॉइल साठी तो एरियल रूट्स म्हणून भेटतो, लॅटर आणि बेस रूट्स. ओके, सेमिनल रूट्स आर टेम्पररी रूट्स. These roots arise from the base of first node of the stem under soil surface. ओके, सेमिनल रूट्स कोणते रूट्स आहेत बघा, की जे रूट्स आहेत अराइज होतात कशापासून, जो फर्स्ट नोड आहे बेसल नोड त्या स्टेम मधनं, त्या ठिकाणातून आपोआप ते रूट्स जमिनीमध्ये असतात, त्याला आपण सेमिनल रूट्स म्हणतो. जे क्राऊन असतील किंवा कोरोनल नोड रूट्स. ओके, just like as wheat, crown root initiation kiwa crown roots, these roots arise from the basal portion of the stem. Okay, and it has a stem function of the roots. Okay,
जे क्राउन रूट्स त्यांना आपण स्टेम फंक्शन रूट्स म्हणतो, आणि ते जमिनीपासून जे असतात ते बेसल पोर्शन ऑफ द स्टेम त्याच्यापासून राईज होतात. देन ब्रेस आर प्रॉप एरियल रूट्स. दीज रूट्स आर अराइज फ्रॉम सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ नोट्स. ओके, जे एरियल रूट्स आहेत ते पण नोट्स आपण जे सेकंड किंवा थर्ड जे वरचे नोट्स आहेत फ्रॉम द सॉइल सरफेस त्यामधून ते डेव्हलप होतात. प्रायमरी फंक्शन ऑफ दिस रूट्स टू गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. ओके, याचा मेन उद्देश काय आहे एरियल रूट्सचा, की सपोर्ट भेटला प्लांटला. ओके, देन regarding shoot system, the stem is made up to 12 to 18 alternating nodes and internodes. ओके, जी स्टेम आहे त्याची हाईट तुम्ही बघाल तर जवळपास 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत वाढ वाटते. त्याच्यामध्ये नोट्स किती आहेत? 12 ते 18 नोट्स आहेत. आणि इंटरनोड्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ द पीथ. ओके, द लिव्स ऑफ मेज डेव्हलप अल्टरनेटिव्हली ऑन द ऑपोजिट साइड होत. ओके, तर तुम्ही प्लांट जर बघितला, हा जर स्टेम बघितला, एका साईडला एक लिव्स येईल तर दुसऱ्या नोडला दुसऱ्या साईडला येईल. ओके, या प्रकारे असा लिव्ह स्ट्रक्चर होईल. आणि या ठिकाणी असे लिव्स तयार झाल्यानंतर, ओके, असे लिव्स तयार झाल्यानंतर अल्टरनेट साईडला लिव्स असतात. ठीक आहे, आणि या ठिकाणी मग हे जे मेल हे आहेत फ्लावर्स आहेत ते यायला सुरुवात होतं, त्याला आपण टॅसल म्हणतो. ओके, अशा प्रकारे मेलची ग्रोथ होते. ओके, जे लॅटरल रूट्स आहेत ते एक ऍट अ साइड ना, ओके, एका साईडला नसतात, ते ऑपोजिट साईडला असतात. ओके, बोथ द स्टेम. इच लीफ कन्सिस्ट ऑफ थिन फ्लॅट एक्सपांडेबल ब्लेड. प्रत्येक लीफ मोठा असतो पण बारका असतो, फ्लॅट असते जास्त, एक्सपांडेबल ब्लेड विथ डिफाइनेड मिडरिप. मिडरिप पण आपण क्लिअरली बघू शकतो. ओके, जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला लीफचा, मेसचा लीफचा, अशा प्रकारे मेस लीफ असतो. मिडरिप क्लिअरली दिसते आपल्याला प्लांटची. ओके, ही जी मिडरिप आहे ती क्लिअरली विजिबल होते आपल्याला प्लांट मध्ये. ओके, जे मेसचा प्लांट आहे क्लिअरली मिडरिप विज होते. ओके, जे मेन वेन्स आहेत ते काय दिसणार नाही आपल्याला लागेल तर, पण जे लिव्स आहेत ते मेनली जे लिव्स कन्सिडरिंग मिडरिप आपल्याला क्लिअर दिसणार त्या प्लांट मध्ये. ओके, द मेज इज अ मोनोशियस प्लांट. ओके, मोनोशियस प्लांट आहे, त्या एकाच प्लांट मध्ये मोनोशियस म्हणजे काय की मेल आणि फिमेल प्लांटचे फ्लावर्स ते सेपरेटली ग्रो होतात. ओके, जस्ट लाईक ऍज पपया. पपयाचं इज अ मोनोशियस प्लांट ऑल्सो. ओके, त्याचे दोन्ही प्लांट, मेल प्लांट वेगळा असतो आणि फिमेल प्लांट वेगळा असतो. पण इन केस ऑफ मेल फ्लावर प्लांट, ओके, मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर बोथ अपियर ऑन डिफरंट लोकेशन. ओके, वरच्या साईडला मेल आहे, खालच्या साईडला म्हणजे फिमेल, म्हणजे पोझिशन वेगळी असल्यामुळे त्याला मोनोशियस प्लांट म्हणतात. ओके, बट it is cross pollinated plant. It can be self pollinated or cross pollinated. Okay, inflorescence, the male inflorescence is called as contain female flowers called as pistilous flower. त्याला आपण काय म्हणतो? सिल्क म्हणतो. तिथूनच आपल्याला जे हे असतात कॉप्स ते यंग डेव्हलप होतात, डेव्हलप्स इनटू इयर ऑफ कॉप. अँड द मेल फ्लावर्स which contain the male flowers, stamelet. Okay, stamelet flowers is called male, pistil flowers is called female. Okay, त्यांनाच आपण बॉर्न आणि क्लस्टर वरती जो तुरा असतो, हा तुरा, त्याच्यामध्ये ते डेव्हलप होतात मेल फ्लावर. ओके, त्याला आपण काय म्हणतो? स्टेसल. आणि जे सिल्क इथे डेव्हलप होतात लीफच्या याच्याला, सिल्क डेव्हलप होत याला आपण काय म्हणतो? सिल्कला. हा फिमेल फ्लावर आहे. ओके, द टॉप ऑफ द एंड ऑफ द स्टेम टर्मिनल पॅनिकल. ओके, टर्मिनल पॅनिकल मध्ये साधाला टॅसल. मेज कर्नल इज वन सीडेड फ्रूट और कॅरिओप्साइस. ओके, सिमिलरली वन सीड असतात जस्ट लाईक ॲज राईस. ओके, मोनोकॉट. आणि त्याला आपण काय म्हणतो? कॅरिओप्सिस म्हणतो, जस्ट लाईक एज राईस. फ्रूट टाईप आहे, बॉटनिकल नेम ऑफ फ्रूट इन, म्हणजे फ्रूट टाईप त्याला आपण कॅरिओप्सिस म्हणतो. प्रत्येक प्राणमध्ये काही ना काही फ्रूट टाईप आहे, त्याला आपण कॅरिओप्सिस म्हणतो. हे लक्षात ठेवा, प्रत्येक क्रॉप मध्ये विचारू शकतात या गोष्टी. ठीक आहे, आता बघूया आपण त्याचं स्ट्रक्चर कसं असते. ओके, मेज प्लांटचं बघा, जनरली रूट्स आहे काय आहेत बघा, हे जे प्रायमरी रूट्स आले, ठीक आहे, स्टार्टिंग प्रायमरी रूट्स, पण यांची जे डेप्थ आहे ती डीप असते, म्हणून आपण डीप रूट सुद्धा म्हणतो. हे डीप पण आहे जास्त. ओके, डीप आहे. परत फायब्रस आहे, म्हणून फायब्रस आणि डीप रूट सिस्टम असते म्हणतात. ओके, हे जे आहेत हे प्रॉप रूट्स आहेत. ठीक आहे, फ्रॉम फर्स्ट नोड. ओके, आणि जे सेकंड व थर्ड आहेत ते ऍडव्हान्टेजेस नोड्स आहेत, ते ऍडव्हान्टेजेस रूट्स आहेत. ओके, ऍडव्हान्टेजेस. ओके, हे तीनचे ते डीप रूट्स असतील, प्रॉप रूट्स असतील किंवा क्राउन रूट्स असतील, आणि ऍडव्हान्टेजेस रूट्स आहेत. ओके, स्टॉक बघा, याच्यामध्ये तुम्ही इंटरनोड बघा, एक इंटरनोड आला, एका इंटरनोडला लीफ एका साईडला आहे, दुसरा लीफ दुसऱ्या साईडला आहे, तिसऱ्या साईडला. ओके, याचे अल्टरनेट बेरिंग ऑन ऑपोजिट साईड. ओके, नोड पासून एक लीफ त्या साईडला जाईल, दुसऱ्या साईडला जाईल. ओके, आणि अल्टरनेट बेरिंग मध्ये तसेच जे जो सिल्क आहे,
तुम्ही फिमेल इन्फ्लोरन्स बघू शकता. हा जो सिल्क आहे तो डेव्हलप होईल, त्याला संबंधित आपण त्याला काय म्हणतो आहे, कॉब म्हणतोय. कॉब डेव्हलप सुरू होतो, पण सिल्क मध्ये जेव्हा हे स्टिग्मा किंवा मेल फ्लावरचे आहेत, हे स्टिग्मा जेव्हा याच्यामध्ये पडतात, आपोआप पडतील, या साईडला सुद्धा इथे पडलेले आहेत, इथून जेव्हा यांचं पडणार त्यालाच काय म्हणतो आपण, पॉल्युशन म्हणतो. किंवा आपण क्रॉस पॉल्युशन सुद्धा करू शकतो. किंवा इथून इथून जरी तुम्ही आता प्रत्येक मेज क्रॉप मध्ये 2 ते 3 पॉड हे कॉब लागतात, आपोआप त्यांचं क्रॉस पॉलिनेशन पण होईल किंवा सेक पॉलिनेशन दोन्ही पण होतात. ओके, इट इज ऑफनली क्रॉस पॉलिनेशन क्रॉप और सेक पॉलिनेशन क्रॉप. तुम्ही काय करू शकता की दुसरा जरी मेज क्रॉप असेल तिथून तुम्ही जरी तुमचा स्टॅमिन की तुम्ही आणून तिथे लावला तरी त्याचं फर्टिलायझेशन होईल, पॉलिनेशन होईल. ओके, इट इज मेनली पर्पज इज पॉलिनेट क्रॉप. ओके, सो जेव्हा टेसल आहे, टेसल मधून जेव्हा जे स्टॅमिन त्या फिमेल पार्टवर पडतात, तिथे त्यांचं काय होईल, पॉलिनेशन होईल. आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट ऑफ ग्रेन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉप स्टार्ट. ओके, प्रत्येक सीड एक एक त्या लाईन मध्ये होऊ शकतो. ओके, तुम्ही लिप बघू शकता, टॅसल बघू शकता. ओके, यू कॅन स्टडी इन मेल स्पाइकलेट ऑल्सो. ओके, हा जो मेल स्पाइकलेट आहे, एखादी फ्लॉवर बघाल 6 मेन स्टॅमिन आहेत. ओके, इट इज अ फिलामेंट. ओके, मेल स्पाइकलेट आर मेल फिलामेंट. इन केस ऑफ फिमेल याच्यामध्ये पण 6 पिस्टेल असतात. ओके, ओव्हरी सुद्धा एक असते, पण जे पिस्टेल आहे ते 6 असतात. तुम्ही मोजू शकता, हे 6 ओव्हरी असते. ओके, 6 फिलामेंट आणि 6 ओव्हरी, ते बरोबर नाही, जास्त, कारण प्रत्येक ग्रेन मधून एक एक ओव्हरी जास्त असतात. ते फिमेल इन्फ्लोरन्स जास्त असतो. ओके, ऍज कम्पेअर टू स्टॅमिन. फ्लावर पण जास्त असतात, पण एका फ्लावरची गोष्ट करतो, सिंगल ओव्हरी आणि एका फ्लावर. ओके, एका फ्लावर मध्ये 6 मेल गॅमेट मेल स्टॅमिन आणि इन ओव्हरी 6 पिस्टेल. ओके, देर आर सेव्हरल ओव्हरी इन वन फ्रूट अँड देर आर सेव्हरल मेल फ्लावर्स इन द टेसल पार्ट. ओके, टेसल मध्ये सेव्हरल मेल फ्लावर्स असतात आणि या सिल्क मध्ये सुद्धा सेव्हरल ओव्हरी आणि बाकी सगळे पिस्टेल येतात. यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होईल इथून, तेव्हा फर्टिलायझेशन तो कॉप डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. ओके, एका कॉप मध्ये जवळपास 20 ते 25 या मॅक्झिमम 20 पकडा, 20 रो असतील आणि एका रो मध्ये इव्हन नंबर मध्ये ते 10, 12, 16 असे नंबर मध्ये ते सीड असतात. ओके, हा कर्नल बघा पूर्ण येलो कलरचा असतो. स्टॉक बघा कसा, काही नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत तुमच्या मॅन्युअल मध्ये. जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात कराल, तुम्हाला समोर 14 तुम्हाला प्रत्येक क्रॉप, तुम्हाला जे क्रॉप शिकवतं त्यांचं तुम्हाला ड्रॉ करायची आहे बॉटनिकल डायग्राम. ओके, जे बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे, यू टू ड्रॉ इन युअर मॅन्युअल बाय हँड. ओके, अशा प्रकारे मेजचं स्ट्रक्चर आहे. ओके, we will study jawar. Okay, jawar is called as also sorghum bicolor. Jawar in Marathi, jawar in Hindi, sorghum in English, Gramineae family. Sorghum bicolor is botanical name. Okay, botanical डिस्ट्रीब्युशन बघूया आता आपण. या सगळ्या गोष्टी झाल्या, आपण डिटेल मध्ये शिकूया आपण. ओके, sorghum is annual plant. It is also annual plant. Plant height is from 0.5 to 4 meter and more. याची हाईट सुद्धा अर्धा मीटर पासून तर 4 ते 5 मीटर पर्यंत जाऊ शकते. रूट सिस्टीम ऑफ दिस क्रॉप इज फायबरस. ओके, याची फक्त फायबरस सिस्टीम आहे, पण डीप सिस्टीम नाही. Prop roots are present on lowest nodes of the stem above the ground level, which provides support to the stem. जे प्रॉप रूट्स आहेत त्याला आपण ऍडव्हान्स रूट सिस्टम म्हणलाय, ते सुद्धा सपोर्ट काय करतात, त्या स्टेमला सपोर्ट करतात इन द सॉइल. ओके, द स्टेम ऑफ सोरगम इट्स सॉलिड, quite juicy and sweet or pithy. Okay, powder varieties are more juicy and sweeter than grain varieties. Okay, या सोरगम जे स्टेम आहे ती सॉलिड असते, ज्युसी असते जास्त, जस्ट लाईक एज शुगर केन क्रॉप. ओके, सोरगम पासून आपण शुगर सुद्धा ग्रो करू शकतो. शुगर सोरगम पासून आपण गुड सुद्धा तयार करू शकतो. ओके, देर आर सेव्हरल व्हेरायटीज. स्वीट सोरगम. ओके, त्याचा आपण जो हुरडा वगैरे म्हणतो, त्या स्वीट सोरगम पासून आपण शुगर काढू शकतो, जस्ट लाईक एक्सट्रॅक्शन ऑफ शुगर फ्रॉम शुगर केन. जे गुड आहे ते पण आपण गुड पण काढू शकतो त्या शुगर स्टेम पासून. ओके, लिव्ज आर 90 सेंटीमीटर लॉंग. ओके, जे लिव्ज आहेत शुगर याचे आपल्या जवारचे, त्यांची सुद्धा लेंथ चांगली असते, मोठी असते ती लिव्ज. ओके, याच्यामध्ये मिडरेप तुम्ही बघू शकता, येलोश व्हाईटची मिडरेप असते. ओके, 2 ते 7 सेंटीमीटर म्हणजे ब्रॉड असतात. हे पण स्लीव्ह मोठे असतात, ब्रॉड असतात, एज लाईक एज मेज क्रॉप. इन्फ्लोरन्स ऑफ सोरगम इज अ पॅनिकल. ओके, इन्फ्लोरन्स त्याचा जो फ्लावरिंग पार्ट आहे सोरगमचा, त्याला सुद्धा पॅनिकल म्हणतो किंवा हेड म्हणतो. ओके, पॅनिकल और हेड.
It is a self-pollinated crop, 5% cross-pollination crop. Okay. Young leaves start synthesis of hydrochloric acid. Okay. जो HCN आहे हायड्रोसायनाइड ऍसिड त्याला आपण धुरीन म्हणतो. हा जो कंटेंट आहे इट इज हार्मफुल फॉर यंग एनिमल्स. ओके. फॉर फीडिंग अप टू फ्लॅग लिफ स्टेज, म्हणजे 30 ते 50 दिवसापर्यंत. ओके. जो HCN आहे तो सिक्रेट होतो नवीन लिस्ट मध्ये. ओके. इट इज हार्मफुल और पॉइझनस टू द एनिमल. त्यालाच आपण जो अल्कोलाइड आहे अल्कोलाइडचं नाव आहे धुरीन. ओके. इट इज ऑब्जेक्टिव्ह फॉर युअर एक्झामिनेशन्स, कॉम्प्युटर एक्झामिनेशन ऑफ सेव्हरल banking exams of computer. Okay. Dhurine is contained present in sorghum in young seedlings. Okay. It is not feedable to the animal because it poisonous for young animals. Okay. लक्षात ठेवा गोष्टी. काय आणलं थोडंच द्या बस. मस्त आलाय चायपत्ती सारखं. हा घरी घेऊन चाललंय का? नाही 5 किलो 2 किलोच्या 1 किलो चालते. ओके. तुम्ही स्ट्रक्चर बघा आता सोर्गम प्लांटचं कसं आहे. याची जी रूट सिस्टीम आहे ती फायब्रोसिस सिस्टीम आहे. ओके. ऍडव्हान्टेजेस रूट्स असतात ते त्यालाच आपण क्राउन रूट म्हणतो किंवा त्यालाच आपण ऍडव्हान्टेज म्हणतो, जे फक्त इथून पडतात असे बाहेर येतात टू गिव्ह सपोर्ट फॉर द सोर्गम प्लांट. ओके. त्या सॉइल मध्ये सपोर्ट म्हणून हे इथून ऍडव्हान्टेजेस रूट्स मधून बाहेर पडतात. ओके. पण रूट्स इज फायबर सिस्टीम. ओके. फर्स्ट लीफ इज ऍट अपियर फ्रॉम द ल्युम्यूल, सेकंड लीफ, थर्ड लीफ. ओके. जस्ट लाईक ऍज राईस क्रॉप याचे लीफ सुद्धा सारखे पडतात, पण मेज मध्ये तुम्ही बघाल अल्टरनेट लीफ बर्निंग आहे. याच्यामध्ये सारखे लीव्स आहेत. ओके. अपोजिट साइडला लीव्स नाही तर अल्टरनेट लीव्स ब्लिंक करतं. ज्या ठिकाणी लीफ ग्रो होतो त्याला आपण लीफशीट म्हणतो. ओके. हा लीफशीटचा पार्ट आहे एवढा, तो स्टेमला गुंडाळून असतो आणि तिथूनच तो फ्लॅग लीफ असतो. जो पॅनिकलला लागून जो लीफ आहे तो इन केस ऑफ राईस असेल, मेज असेल, बाजरा असेल किंवा रायबीट असेल त्याला आपण फ्लॅग लीफ म्हणतो. हा सिंगल एकच लीफ हा दिसतं तुम्हाला, तो पॅनिकल लागून आहे. ओके. इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द हेड ऑर पॅनिकल. ओके. त्याला आपण फ्लॅग लीफ म्हणतो. ओके. पेडंकल झाला पूर्ण जो स्टेम आहे त्याला आपण पेडंकल म्हणतो इन केस ऑफ सोर्गम. ओके. असाच प्रकारे स्ट्रक्चर आहे सोर्गमचा. ओके. क्रॉप इज ओव्हर तूर, स्कॅझन. ओके. त्यालाच आपण तूर म्हणतो, पिजनपी म्हणतो, अरहर म्हणतो. ओके. जर जास्त लेट व्हेरायटी असेल तर त्याला अरहर, अर्ली मॅच्युरिटी असेल तर त्याला तूर. दोन नाव आहेत त्याचे. ओके. Cajanus cajon is Leguminosae family. Color species बघा, number of types of Cajanus cajon are known, differing in height, habit, time of maturity, color, size and shape of pods and seed. Okay. जे भी व्हेरायटीज आहे कल्टिव्हर्स असतील याच्या तूरच्या, या सगळ्या क्लासिफाय केल्या त्यांच्या हाईट वरती, हॅबिट वरती, टाइप ऑफ मॅच्युरिटी, कलर, त्याचा साइज अँड शेप ऑफ पॉट्स आणि सीड कसे आहेत त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. इन इंडिया देर आर 2 स्पीसीज. ओके. एक कजानस इंडिकस व्हेरायटी बायकलर आणि कजानस इंडिकस व्हेरायटी फ्लॅवेस. ओके. जे बायकलर त्याला आपण तूर म्हणतो आणि जे फ्लॅवेस आहे त्याला आपण काय म्हणतो, अरहर म्हणतो. लक्षात ठेवा तूर आणि अरहर दोन्ही मध्ये फरक आहे. दिस ग्रुप ऑफ इंडिकेट्स लेट मॅच्युरिटी व्हेरायटीज हॅव्हिंग टॉल बशी प्लांट्स, येलो फ्लॉवर्स, डार्क कलर पॉट्स. ओके. जे डार्क आहे त्याला अरहर म्हणायचं, रेड कलर मध्ये, जे व्हाईट आहे तूर असतो. ओके. दिस ग्रुप ऑफ अर्ली मॅच्युअर व्हेरायटीज हॅव्हिंग स्मॉलर प्लांट्स, येलो फ्लॉवर्स, पॉट्स बिअर विथ 2 or 3 सीड्स. ओके. या ठिकाणी 2 ते 3 सीड असतात ते तूर आहे. ते जास्त ठिकाणी आहेत. हाईट जास्त, टॉल मॅच्युरिटी व्हेरायटीज लेट ते अरहर आणि दुसरे तूर आहे. ओके. लक्षात ठेवा तूर आणि याच्यामधला फरक, तूर आणि अरहर मधला आहे ते तूरच आहे. कॅजन, स्कॅझन, पिजनपी. ओके. लोकल नेम इज अरहर इन हिंदी, मराठी इन तूर. पण अरहर आणि तूरचा मेन फरक कसा आहे. ओके. लक्षात ठेवा तूर सुद्धा आपण हिंदीमध्ये म्हणतो, अरहर सुद्धा मराठीमध्ये म्हणतो. ओके. देन बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन बघा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. ओके. इट इज इरेक्ट ग्रोइंग शर्प. ओके. इट इज अ शर्प प्लांट. हाईट ऑफ द प्लांट व्हॅरीज फ्रॉम 1 to 4 मीटर.
ओके, हाईट त्याची 4 मीटर पर्यंत असते. ओके, रूट सिस्टम ऑफ पिजन पी कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल टॅप रूट सिस्टम. ओके, इट इज अ टॅप रूटेड क्रॉप ग्रोईंग विथ मोर दॅन 3 to 5 मीटर लेंथ जास्त असू शकते त्या टॅप रूट सिस्टमची. ओके, पी कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल टॅप रूट विथ अ नंबर ऑफ लॅटरल अँड सेकंडरी रूट्स. लिव्स आर ट्रायफोलिएट कंपाऊंड. ओके, त्याच्यात स्ट्रक्चर तुम्ही बघा लिव्सचा, तो ट्रायफोलिएट आहे, म्हणजे असं वाटतं की आता त्रिकोण दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, सेंट्रल लिफलेट लॉंगर दॅन लॅटरल वन्स. ओके, जो सेंट्रल लिफ आहे ते जास्त मोठं असतात लॅटरल पेक्षा. द लिफलेट्स आर एंटायर अँड डेन्सली सिल्की ऑन द लोअर सरफेस. ओके, जो लिफलेट्स आहे खालचा भाग लोअर, तो डेन्सली कमी असतो, सिल्क असतं त्यासाठी. ओके, सिल्की नेचर असते त्याचा लोअर सरफेसचा. तर टोटल लेंथ ऑफ द लीफ अँड लीफ कलर आर ऑल्सो द डिपेंडिंग अपॉन साइज, शेप अँड टेक्स्चर. ओके, leaflets also differ with the varieties. Varieties नुसार ते different vary होतात. Okay, the inflorescence is an auxiliary raceme. Okay, the inflorescence of pigeon pea is called as auxiliary raceme. Okay, raceme परत कुठे म्हणतात, जे आपले हे आहेत मस्टर्ड फॅमिली, त्यांना फ्लॉवरिंग इन्फ्लुएन्स आपण काय म्हणतो, रेसेम म्हणतो. द फ्लॉवर्स आर पॅपिलोनासियस. ओके, सो फॅमिली इज लेग्युमिनासी अँड सब फॅमिली इज पॅपिलोनासी. ओके, ग्राउंडनट सुद्धा पॅपिलोनासियस, जेवढे लेग्युमिनस हे आहेत फ्रूट क्रॉप्स आहेत, तूर असेल, ग्राउंडनट असेल, मेज असेल, मुंगबीन असेल, या सगळ्यांची सब फॅमिली काय आहे, पॅपिलिनोसियस. ओके, त्यांचे लिप स्ट्रक्चर कसं असतं आपण बघूया, लिप स्ट्रक्चर कसं आहे काय नाही. इन द लेट मॅच्युरिटिंग व्हेरायटीज द फ्लॉवर्स आर युजली ग्रुप टुगेदर ऍट द एंड्स ऑफ ब्रांचेस. ओके, इन लेट मॅच्युरिटी त्याचे फ्लॉवर्स कसे आता ग्रुप केले जातात, कुठं, ऍट द एंड ऑफ द ब्रांचेस. ओके, बट इन द अर्ली मॅच्युरिटी व्हेरायटीज फ्लॉवर्स आर प्रोड्यूस ऍट सेव्हरल पॉइंट्स अलॉंग द ब्रांचेस. ओके, पण अर्ली मॅच्युरिटी व्हेरायटी मध्ये काय की फ्लॉवर कुठं पण येऊ शकतो, अर्ली ब्रांचेस मध्ये कोणत्या ठिकाणी सेव्हरल पॉइंट्स मध्ये ते फ्लॉवरिंग बिअर करू शकतात. युजली 2 फ्लॉवर्स ओपन ऍट अ टाइम ऑन द इन्फ्लोरेसन्स. ओके, जनरली काय करतात की 2 फ्लॉवर ऍट अ टाइम मध्ये ओपन होतात इन द सेम इन्फ्लोरेन्स. ओके, एकाच ठिकाणी 2 फ्लॉवर एका साइड ओपन होतात. बट द प्रोसेस ऑफ फ्लॉवरिंग कंटिन्युअस इन इच प्लांट, ऑलमोस्ट ऑफ द प्लांट. ओके, पण कंटिन्यू फ्लॉवर्स होते. तुम्ही जर बघाल तूरचं क्रॉप, तुम्ही जर कोणी बघितलं असेल तुमच्या एरियामध्ये असेल नसेल माहित नाही मला, पण कंटिन्युअस फ्लॉवर असतात. जेव्हा आता 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 सिच्युएशन आहे कुठली, आता सिच्युएशन म्हणजे आता नोव्हेंबर सुरू आहे, आता कुठं त्या तूर प्लांटला फ्लॉवर यायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि डिसेंबर जानेवारीपर्यंत कंटिन्युअस फ्लॉवर येत असतात, कंटिन्युअस त्याला सीड लागत असतात. ओके, सो सुरुवात झाली, कंटिन्यू 2-3 फ्लॉवर ते ब्रांच येत असतात. ओके, आपण शेंगा तोडले, परत फ्लॉवर येतील, परत शेंगा लागतील. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, कंटिन्युअस फ्लॉवरिंग इन ईच फ्लॉवर ऑलमोस्ट हार्वेस्ट, जो पण आपण हार्वेस्ट करत नाही तोपर्यंत कंटिन्युअस फ्लॉवरिंग त्याला होत राहते. ओके, सो सिंक्रोनाइज मॅच्युरिटी इज नॉट पॉसिबल इन पिजन पी. ओके, सिंक्रोनाइज फ्लॉवरिंग पण होत नाही, पॉट डेव्हलपमेंट सुद्धा होत नाही, फूड डेव्हलपमेंट सुद्धा होत नाही. ओके, इट इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. तुम्ही जर स्ट्रक्चर बघाल फ्लॉवरचा, हा सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये मोडतो, इथूनच त्याचं पूर्ण फ्लॉवर वगैरे पूर्ण तिला ओपन होईल, त्याच्यासाठी सेल्फ पॉलिनेशन होणार. ओके, ऑफनली क्रॉस पॉलिनेशन. ओके, 2 to 3% फक्त त्याचं क्रॉस पॉलिनेशन झालं विथ द हेल्प ऑफ बीज किंवा सेव्हरल इन्सेक्ट, याच्यामुळे जर झालं तर झालं क्रॉस पॉलिनेशन. इट इज अ मोस्टली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. ओके, बघू शकता की पिजन पीस हे तुम्हाला रूट दाखवत आहे, शॉर्ट मध्ये दाखवत आहे, हे पूर्ण टॅप रूट सिस्टीम आहे. ओके, इथे टॅप रूट सिस्टीम, आणि हे जे सब 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 रूट्स आहेत. ओके, हे परत सब सब आहेत, परत ते लॅटरल रूट्स आहेत. ओके, लॅटरल मध्ये रूट सेरोक्स डेव्हलप होते. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. ओके, इट कॅन वेस्ट सुटेबली फॉर इन ड्रॉट कंडिशन. पाण्याचा तुटवडा पडला, पाणी जमिनीमध्ये नाही राहत. इट कॅन ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द डीप रूट सिस्टीम. ओके, इथून मग त्याचा हळूहळू त्याला सीडलिंग ग्रो झाल्यानंतर हळूहळू मग लिव्स ग्रो होतात. तुम्ही लिव्स असे बघू शकता की असं लीफ आहे, ट्रायफोलेट आहे. ओके, ऍट द एंड इट इज इन कोनिकल शेप, बट सेंटर इट इज अ बल्जेस. हा सुद्धा फुगीर झालेला लीफ स्ट्रक्चर. ओके, इट इज अ ट्रायफोलेटेड लीफ. अजून लीफ बघायला ट्रायफोलेट लीफ आहे. ओके, फ्लॉवर बघाल याच्यामध्ये सुद्धा 9 स्टेमेन फ्लॉवर आहे, 9:1 किंवा 9 असतात. ओके, 8:1 स्ट्रक्चर आहे फ्लॉवरचं. तुम्ही बॉटमीमध्ये शिकाल फ्लॉवरिंग स्ट्रक्चर ऑफ डिफरंट क्रॉप्स. तुम्ही जेव्हा ब्रीडिंग शिकाल डिफरंट सेव्हरल फील्ड क्रॉप्सचं, त्याच्यात तुम्हाला पॉलिनेशन करावं लागेल किंवा इमॅजिनेशन तुम्ही कराल तूर क्रॉप्स वगैरे, तेव्हा तुम्ही इमॅजिनेशन कराल तर तुम्हाला कळलं की तूरचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके, एक एक लिफलेट्स म्हणजे तेवढं स्ट्रक्चर असतं बरोबर, तेवढं फिलामेंट्स आणि मग स्टिग्माचं. ओके,
पॉट डेव्हलप होतात, त्या ठिकाणी फ्लावर डेव्हलप झालाय. बघा तुम्ही ऑलरेडी इथं या ब्रांचेसला किंवा या फ्लॉवरिंग स्ट्रक्चरला इथं ऑलरेडी एक पॉट डेव्हलप झालेला आहे. तर सुद्धा फ्लॉवरिंग स्टार्ट आहे. ओके, सो फ्लॉवरिंग इज कंटिन्युअस आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट. ओके, या सगळ्या ठिकाणी पॉट डेव्हलपमेंट झाला तरी फ्लॉवरिंग होत असते. ओके, इट इज कंटिन्युअस फ्लॉवरिंग प्लॉट अप टू द हार्वेस्ट. ओके, समजून घ्या. अशी हाईट जनरली 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंत हाईट वाढतं. ब्रांचेस जास्त फुटतात. ओके, आता फोटोमध्ये मला ब्रांचेस एकच दाखवलेली आहे, पण सगळं ब्रांचेस आर जास्त असतं. म्हणजे तुम्ही जो प्लांट जर बघितला, सगळं ब्रांचेस असे बाहेर पडतात याला इथून. ओके, अशा प्रकारे प्लांट स्ट्रक्चर असतं. त्या ब्रांचेसला प्रत्येक ठिकाणी लिव्ह, प्रत्येक फ्लावर असतं. या सगळ्या गोष्टी मॅक्झिमम ब्रांचेसचं प्लांट वाढतं. जसं आपलं कॉटन क्रॉप आहे जसं लाईक तसं त्याचं डेव्हलप वाढतं, पण त्याची हाईट जास्त असल्यामुळं ते दिसून पडत नाही. ओके, आता तूर. देन ग्राउंडनट बघा, लेग्युमिनासी फॅमिली मधला सब फॅमिली पोएसी. ओके, जेनसिस ॲचेरियस, ॲचेरियस म्हणजे कारा किंवा ज्या गोष्टी आहेत ॲचेरियस हायपोजिया, दोन्ही स्पीसीज आहे हायपोजिया. इट इज डिवायडेड इंटू 2 स्पीसीज कल्टिव्हेटेड. ओके, कोणत्या? तर एक इरेक्ट आणि बंच. ओके, इरेक्ट मध्ये काय काय लिप स्ट्रक्चर तो इरेक्ट असतो, बंच मध्ये स्प्रेड जास्त असतो. बघा, कल्टिव्हेटेड स्पीसीज इज RHS हायपोजिया डिवायडेड इंटू 2 स्पीसीज. ओके, फॅस्टिजिएटा आणि हायपोजिया. ओके, on the basis of growth hypil carotid classified into 2 type. Okay, erect or bunch type includes hypogeia species fastigita, short duration, high yielding, free form dormancy. Okay, then spreading varieties or trailing variety is hypogeia species procumbens. Okay, it is long duration variety, late maturity, dormant in nature, and मराठीने मुंगफली, भुईमुग आपण म्हणतो, शेंगदाणा म्हणतो. ओके, मंकी नट असेल, अर्थ नट, हे सगळे सेपरेट नेम इज ऑफ ग्राउंड नट. ओके, आपण त्याचा मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर्स बघूया आता. इट इज अॅन्युअल प्लांट, ग्रो फ्रॉम 36 सेंटीमीटर हाईट, मॅक्सिमम हाईट 60 सेंटीमीटर पर्यंत असते. ओके, प्रोड्यूस अँग्युलर हेरी स्टेम. ओके, स्टेमची अँग्युलर हेरी स्टेम असते. स्प्रेडिंग इरेक्ट अँड स्प्रेडिंग ब्रांचेस. ओके, आता तुम्ही बघितलं की 2 टाईप असतात. त्याचे ब्रांचेस स्प्रेडिंग असेल म्हणजे हा जर तुम्हाला ग्राउंडचा क्रॉप असतो इथला ग्रो होत चाललाय तो, जे स्प्रेडिंग टाईप म्हणजे जास्त तो वाढणार आहे, जो डायमीटर आहे किंवा स्प्रेड आहे तो प्लांट जास्त होणार, त्याची हाईट कमी येणार स्प्रेडिंग मध्ये. ओके, पण इट कॅन हार्नेस मोर एनर्जी, सोडाने जास्त एनर्जी, पण इन केस ऑफ इरेक्ट असे हाईट जास्त वाढणार अशी. ठीक आहे, हा इरेक्ट टाईप झाला. ओके, आणि तो झाला ब्रांचेस टाईप. ओके, इट हॅज अ वेल डेव्हलप टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीम असते चांगली. नूडल्स आर फॉर्म ऑन द रूट स्लिप्स. ओके, जेव्हा फ्लॉवरिंग स्टार्ट होतं तेव्हा नूडल्स फॉर्मेशन झालं होतं. ओके, लिव्स ऑफ ग्राउंडनट आर पिनेटली कंपाऊंडेड. ओके, जे लिव्स असतात जस्ट लाईक एज अवर तूरचे कसे होते, ऍट द कॉर्नर जे असतात टोकाला गेले होते, पण इन केस ऑफ ग्राउंडनट इट इज इन पिनेट फॉर्म. ओके, जो आपला पॅराबोला स्ट्रक्चर असतो असा लिव्सचा, पॅराबोला टाईप स्ट्रक्चर असतो त्या लिव्सचा ग्राउंडनटचा. ओके, हा असा लिव्ह स्ट्रक्चर असतो ग्राउंडनटचा लिव्हचा. ओके, लक्षात ठेवा, परत ग्राउंड क्रॉप पाहिलेला आहे, सांगायची जास्त गरज नाही मला पण. ओके, द लिव्स आर अरेंज इन अल्टरनेट अँड अपोजिट साइड जस्ट लाईक एज मेज. ओके, फुटून बघूया नेक्स्ट. ओके, द मोस्ट स्ट्रायकिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्राउंडनट प्लांट इज मॅनर ऑफ फ्लावरिंग अँड सीड फॉर्मेशन. ओके, फ्लावरिंग जर फ्लावर आर ऑन अप्पर साइड ऑफ द सॉइल अँड सीड फॉर्मेशन कुठे होतं, ग्राउंड साइडला. ओके, flowers are on the axis of the leaves. Axis form होतात either above or below the ground. Okay, generally flowers are yellow in color and self pollinated. After pollination at the base of ovary, ovary मधून काय बाहेर पडणार, एक मेसोनिक रिजन असतात, ग्रीस ग्रोन बिकम अ स्टॉक लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो, गायनोफोर्स. ओके, आफ्टर पॉलिनेशन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, त्या ओव्हरी मधून एक मेसोनिक रिजन मधून एक स्टॉक बाहेर पडेल, एक सरळ लाईन मध्ये बाहेर पडेल, आणि त्याचं आपण काय म्हणतो, जिम्नोस्पोर. ओके, जिम्नोस्पोर काय करतं, हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये बेंड होतं आणि तो फोर्स करतो ओव्हरीला सॉइल मध्ये. ओके, जी ओव्हरी आहे सॉइल मध्ये इन्सर्ट करतं आणि मग जे आपले पॉट्स आहेत ते डेव्हलप होऊन सॉइल मध्ये डेव्हलप होतात. ओके, द गायनोफोर इज कॉमनली रेफर टू एज अ पेग. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पेग म्हणतो. ॲग्रोनॉमिकली पेग, बॉटनिकली गायनोफोर. द पेग्स आर अपोजिटली जिओट्रॉफिक. ओके, जिओट्रॉफिक असतात, hence they enters into the soil downwards. Okay, जिओट्रॉफिक म्हणजे काय, त्यांना बोला.
कोण आहे? वेट फॉर 5 minutes. ओके, जो पेग असतो किंवा गायनोफोर तो जिओट्रॉपिक असतो. म्हणजे जिओट्रॉपिक म्हणजे काय? इट इज अ ग्रोन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, त्याला ग्रॅव्हिटीचं जास्त अट्रॅक्शन असतं. म्हणजे खाली जिओ म्हणजे ग्राउंडचं असं अट्रॅक्शन त्याला आपण जिओट्रॉपिक म्हणतो. ओके, हेन्स द एंटर्स इनटू द सॉइल डाऊनवर्ड. ओके, the pegs carrying the ovary begins to develop and takes up to horizontal position. ओके, आता जी ओव्हरी आहे इथून जसं ओव्हरी बाहेर इथून पडणार लीफ मध्ये ही सरळ पडणार, पण जेव्हा पॉट डेव्हलप ते हॉरिझॉन्टली होणार बरोबर. ओके, तुम्ही जर ग्राउंड कधी उपटून पडला असेल तर हॉरिझॉन्टली त्याचं दिसतं स्ट्रक्चर पॉटचं. ओके, ऍट द सेम टाइम द पॉट बिगन्स टू एनलार्ज. ओके, परत मग पॉट डेव्हलप सुरू होतो. जे पेक्स मधून त्यांना असतात, पेक्स मधून त्यांना न्यूट्रिशन भेटणार, न्यूट्रियन्स त्या पॉट मध्ये जाणार, पॉट डेव्हलप होणार, पॉट मध्ये ग्रेन डेव्हलप होणार, सगळ्या गोष्टी ग्रो व्हायला सुरुवात होतं. ओके, द फ्रूट इज ॲन इंडिसेंट पॉड. ओके, इट इज पॉड कंटेनिंग 1 to 5 सीड्स. ओके, मॅक्झिमली 5 सीड असतात, मिनिमम कम सीड असतात, पण जनरली आपण 3 ते 4 लीव्स फक्त पॉड मध्ये बघतो. पॉड मध्ये 3 ते 4 सीड जनरली ग्रो होतात. ओके, द शेल ऑफ द पॉड विच कंटेन्स द सीड इज कॉल्ड इज मॉर्फोलॉजिकल पेरिकार्प. ओके, जो पॉड आहे वरचा भाग त्याला आपण काय म्हणतो? पेरिकार्प म्हणतो. पण सिरियल इट इज कॉल्ड एज Caropsis, the pericarp, and the thin skin that covers the seed hornet is called testa. याला टेस्टा म्हणतो. लक्षात ठेवा या गोष्टी, ऑब्जेक्टिव्हली इम्पॉर्टंट आहेत. The nut is composed of 2 cotyledons which contain oil and other food materials. ओके, जो नट आहे शेंगदाण्याला ग्राउंड म्हणतो, त्याच्यामध्ये 2 कॉटिलेडन्स असतात, त्याच्यामध्ये ऑइल आणि अदर न्यूट्रिएंट्स म्हणजे प्रोटीन असणे, न्यूट्रिएंट वगैरे. आपण ग्राउंड कशाला आपण हा ग्रोइंग करतो? फॉर ऑइल अँड राईस साठी. ओके, मला स्ट्रक्चर बघू आता आपण. ओके, ग्राउंडचा प्लांट बघा. इट इज अ इरेक्ट टाइप व्हेरायटी आहे, तुम्हाला दाखवलेली आहे ती इरेक्ट टाइप व्हेरायटी आहे. ओके, रूट इज टॅपरूट सिस्टीम. तुम्ही बघू शकता की रूट मॅक्झिमम टॅपरूट मध्ये ग्रो झालेला आहे. टॅपरूट सिस्टीमची रूट आहे. सेपरेटचा प्रकार टॅपरूट सिस्टीम. ओके, बाकी जे आहेत ते लॅटरल सिस्टीम मध्ये आलेले. ओके, जेव्हा प्लांट ग्रो होईल लिव्स तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, पण अल्टरनेट बिअरिंग आहे. ओके, जस्ट लाईक एज मेज अपोजिट साइडला. आफ्टर फ्लावरिंग फ्लावर येलो कलरचा असतो. हे तुम्हाला पेग दिसतंय का? आता त्या ठिकाणी फ्लावर ओव्हरी बाहेर पडून हे पेग खाली जमिनीमध्ये आलेले आहेत. आल्यानंतर पूर्ण डेव्हलपमेंट झालं, पॉट डेव्हलप झालेलं. ओके, हा स्ट्रक्चर आहे पॉटचा. ओके, पीनटचं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. सॉइल, पेग, लिव्स वगैरे जे असेल ते. ही मेन स्टेम आहे, प्रायमरी ब्रांचेस अँड लिफलेट. ओके, हे तुम्हाला स्ट्रक्चर सगळं तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये काढायचं आहे. सो लक्षात ठेवा व्यवस्थित कसं काढायचं. तुम्हाला सेंड करणार पीपीटी तुमच्या ग्रुपवर सेंड केलेली आहे. ओके, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये काढायचं आहे with the help of your pencil and hand. Okay, next crop is sesame. It is an oilseed crop. त्यामध्ये Pedalaceae, Sesame indicum is botanical name. थर्ड स्पीसीज बघा, Sesame indicum 2 species, Clostridium lacing आहे 3 स्पीसीज आहे. आपण जनरली इंडिकम जास्त आपण यूज करतो आपल्या इंडिया कंडिशन मध्ये. हिंदी मराठी स्टील. ओके, डिस्क्रिप्शन बघा. इट इज हर्बेसियस एन्युअल ग्रोइंग टू हाईट ऑफ 0.5 to 2 मीटर पर्यंत त्याची हाईट वाढतं. ओके, 0.5 ते 2 मीटर पर्यंतची हाईट वाढतं. ओके, सिस्टम 2 टाइप्स रूट सिस्टीम असते. ओके, दोन्ही टाइप्स सिस्टीम आहे, फायबरस पण आहे आणि डीप पण आहे, डिपेंडिंग अपॉन द व्हेरायटी अँड स्पेसिस. इन द अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटीज द रूट सिस्टीम इज पोअरली डेव्हलप. जर्ली व्हेरायटी त्याच्यामध्ये रूट सिस्टीम पोअरली डेव्हलप असते, पण जे लेट मॅच्युअर मध्ये असते ते वेल डेव्हलप व्हेरायटीज. ओके, दोन टाइप कुठले कळला का तुम्हाला? एक पोअरली डेव्हलप आणि
well developed. Okay, early and in late mature varieties. Then stem is erect, normally square in section. Okay, the stem आहे ती erect असते, normally square in section. तुम्ही बघाशील की जे आता आपण बघितलं की जे सिरियलचं जे स्टेम आहे ते हॅलो असतं राऊंड सिस्टम मध्ये. ओके, बट इन केस ऑफ ग्राउंडनट इट इज ट्रायंगुलर स्टेम असते. ओके, त्याचे तीन तीन म्हणजे ती ट्रायंगुलर वाटतं, पण इन सिसॅम इट इज कॉल्ड स्क्वेअर सेक्शन. त्याच्यात स्क्वेअर मध्ये बघू शकतो मी. स्टेम कलर व्हॅरीज फ्रॉम लाईट ग्रीन टू पर्पल और डार्क ग्रीन. कलर असं व्हॅरी होतो एवढं डार्क ग्रीन टू पर्पल ग्रीन पर्यंत. अप्पर पार्ट स्टेम इज कव्हर्ड विथ शॉर्ट हेअर्स. प्रत्येक स्टेमला थोडंफार शॉर्ट हेअर असतात. ओके, जस्ट लाईक ॲज ग्राउंडनट. ब्रांचिंग varies with varieties. Okay, branching variety नुसार व्हॅरी होतं. The leaves of Sesamum are variable in shape and size. Okay, leaves जे सुद्धा व्हॅरायटी नुसार व्हॅरी होतं शेप अँड साईज मध्ये. जनरली लोअर leaves are border while upper leaves narrow. Okay, जे खालचे leaves आहेत ते मोठे असतात, वरचे leaves थोडे बारीक असतात. The arrangement of leaves on the may be opposite or alternate or mix. तिन्ही टाइप मध्ये असतात. ओके, अपोजिट और मिक्स दोन्ही पण असतात आपल्याला अवेलेबल. जस्ट लाईक ॲज मेल असेल, राईस सगळ्यांची अपोजिट मध्ये असेल. म्हणजे काय, आता हे समजा क्रॉप आहे याचा तीडचा, कंटिन्यू असे लीफ असतात एका साईडला. ओके, हे अल्टरनेट झालं. ऑपोजिट कसं, इथे एक आहे, दुसरा इकडे एक आहे. ओके, किंवा मिक्स पण होऊ शकतं, दोन्ही पण राहू शकतात ऍट द टाइम. ओके, इन्फ्लोरन्स ऑफ रेसेम इज कॉल्ड इन्फ्लोरन्स काय रेसेम. ओके, तुम्ही रेसेम मध्ये कशी कुठे बघितलं आता, टूर मध्ये सुद्धा आपण काय म्हणतो रेसेम असं म्हणतो, आणि सिस्टम मध्ये सुद्धा काय म्हणतो रेसेम म्हणतो. The flowers arise in the leaf axil on the upper portion of the stem and branches. फ्लावर कुठे होतात, अप्पर स्टेम आणि स्टेम मध्ये असतात. ओके, ज्या ठिकाणी लीव्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा फ्लावरिंग होते, त्या ठिकाणी फ्रूट डेव्हलप होतं, आणि त्या ठिकाणी सुद्धा फ्रूट डेव्हलप होतं. The flower vary in size and color depending upon the variety. Okay, the flowers open very early in the morning, usually shade in the evening. फ्लावर ओपनिंग मॉर्निंगला ओपन होतं आणि बनतो इव्हिनिंगला. इट इज सेफ पॉलिनेटेड क्रॉप. ओके, इट इज हायली सेफ पॉलिनेटेड क्रॉप. ओके, द फ्रुट्स ऑफ सिस्टम इज कॅप्सूल. जो फ्रुट्स म्हणतो आपण कॅप्सूल म्हणतो. अक्षर बघाल कॅप्सूल फॉर्म मध्ये असतं, असं उभं, आपली गोडी असतं टॅबलेट फॉर्म मध्ये. कॅप्सूल असा स्ट्रक्चर असतं त्या सिस्टमच्या फ्रुटचं. ओके, the number of seeds are born in capsule. They may be vary according to the variety and species. Seeds are small, ovate shape असतात, slightly flattened, thinner in hollow. तुम्हाला तुम्ही बघितलं शेप कसं त्याचा काही नाही. याचा कलर मध्ये बघू शकतो, ब्लॅक असता, व्हाईट असते, ब्राऊन. त्या डिफरंट शेड्स मध्ये अवेलेबल आहेत कलर. ओके, तीडचा. आणि तीडचा जो ऑइल आहे आपण आपल्या फुडिंगमध्ये यूज करू शकतो, रिलीज पर्पज मध्ये यूज करू शकतो. ओके, वी विल सी स्ट्रक्चर बघा त्याचं. ओके, हा आहे तीडचा क्रॉप. ओके, तीड सिसॅमम क्रॉप आहे पूर्ण. फ्लावर व्हाईट कलरचा किंवा पर्पल कलरचा फ्लावर असतो. ओके, डिपेंडिंग ऑन. हा जो प्रत्येक ठिकाणी बघा हे लॅटरल म्हणजे अल्टरनेट याने बिअर केला आहे लीफ, आणि प्रत्येक ठिकाणी इथे एक फ्रूट किंवा फ्लावर आहे. ओके, दिसतात तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी फ्रूट फ्लावर आहे. सिमिलर यू कॅन सी इन दिस पिक्चर, प्रत्येक ठिकाणी फ्रूट अँड फ्लावर आहे. ओके, टॅब्युलर फ्लावर असतात व्हाईट किंवा पर्पल कलरचे. फ्रूट कॅप्सूल आहे बघा, अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतो लिप्स. ओके, आणि सीड्स असतात ब्लॅक कलर, व्हाईट कलर, येलोश कलर, ब्राऊन कलर मध्ये त्याचे लिप्स असतात. ओके, टॅप्रो सिस्टीम आहे याची. ओके, वेल डेव्हलप और अनडेव्हलप. अप टू 9 मीटर पर्यंत डीप असते बघा, 9 मीटर पर्यंत डीप जाऊ शकते ते. ओके, या प्रकारचा पेटल कॅप्सूल फ्रूट म्हणतो. अल्टरनेट और लिप अपोजिट बेरिंग लिव्ह असतात. हे इथं अपोजिट बेरिंग आहे, इथं अल्टरनेट आहे. समजलं का, इथं अल्टरनेट आहे, दोन्ही टाइप मध्ये असतात. अल्टरनेट लिप बेअरिंग केला यांनी, आणि इथे ऑपोजिट आहे. ओके, देन कॉटन. ओके, फॅमिलीज माल्वेसी. गॉसिपियम स्पीसीज इज अ बॉटनिकल नेम. ओके, you have studied cotton in very detail. Okay, two types of cotton are Deshi cotton, old world cotton, or American cotton, new world cotton. Gossypium arboreum, Gossypium herbaceum. This Asian cotton is called as Deshi cotton, or Indian cotton is called as Deshi or old world cotton. But American cotton, new world cotton as Gossypium hirsutum is called as American cotton, and Gossypium barbadensis is called Egyptian cotton, Sri Lankan cotton or island cotton. Okay, local name or Hindi name is kapas, Marathi kapas किंवा पराठी सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. ओके, कल्टिवेटेड कॉटन. आता बॉटनिकल बघू त्याचं बॉटनिकल डिस्क्रिप्शन कसं आहे.
कल्टिवेटेड कॉटन इज अ हर्बेशियस प्लांट. ओके, हा हर्बेशियस प्लांट आहे, सगळे जवळपास हर्बेशियस प्लांट आहेत. इट इज अ बायॲन्युअल क्रॉप. ओके, हा बायॲन्युअल आहे, बायॲन्युअल. ओके, which attains a height of 60 to 200 centimeter. ओके, 2 ते 3 मीटर पर्यंतची हाईट वाढते. The plants has well developed taproot system. The main stem is much branches and branches develop into buds located at the nodes of the main stem. ओके, तुम्ही शिकलेला आहात, मग मी शिकवलेलं आहे की जे ब्रांचेस, दोन टाईपचे ब्रांचेस आपण बघितलंय कॉटन मध्ये. ओके, एक मोनोपोडियल ब्रांचेस आणि एक सिम्पोडियल ब्रांचेस. जे मोनोपोडियल ब्रांचेस आहेत ते व्हिजिटिव्ह ब्रांच आहे, त्याला जास्त बर्ड्स किंवा फ्लॉवर लागत नाही, कमी असतात. आणि जे सिम्पोडियल ब्रांच आहे ते आहे रिप्रोडक्टिव्ह ब्रांचेस, त्याला मॅक्झिमली फ्लॉवर्स, बर्ड्स लागतात, स्क्वेअर लागतात आणि फ्रूट डेव्हलपमेंट चांगली होते. ओके, we study there are two types of buds at the base of the each cotton petiole, and the true axillary bud develops in the vegetative branch. Okay, which only bears leaves and no flowers. Okay, जे vegetative branch आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनोपोडियल ब्रांच. त्या ठिकाणी ओनली बेअर्स लीव्स, नो फ्लॉवर्स. म्हणजे ऍक्सेसरी बर्ड्स आहेत जे जनरली डेव्हलप्स इंटू जो सिम्पोडियल ब्रांच, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह ब्रांच किंवा फ्रुटिंग ब्रांच म्हणतो. त्या ठिकाणी मॅक्झिमम बर्ड्स लागतात, बॉल किंवा फ्रूट भेटतो. ओके, विच बिअर फ्लॉवर्स. देर इज अ टेंडन्सी ऑफ लोअर द ब्रांचेस टू द व्हेजिटेटिव्ह. ओके, टेंडन्सी काय आपल्या कॉटन क्रॉपची, द ब्रांचिंग आहे ते कमी करण्याचं त्यांचं व्हेजिटेटिव्ह पार्ट मध्ये असतं. अँड द अप्पर फ्रुटिंग ब्रांचेस, ओके, the leaves are spirally arranged on the main stem and the vegetative branches. Okay, जे leaves आहे जो मॅक्झिमली अरेंज करतो मेन स्टेम मध्ये असतात, आणि व्हेजिटेटिव्ह ब्रांच म्हणजे मोनोपोडियल ब्रांच त्याला आपण काय म्हणलाय, व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस म्हटलेला आहे. द आउटलाइन ऑफ लीव्स इज मोर ऑर लेस कोऑर्डिनेट विथ 3 or 9 lobes डिपेंडिंग ऑन द व्हेरायटी. ओके, जे मॅक्झिमम लोब्स आहेत स्ट्रक्चर मध्ये 9 लोब्स असतात, 3 to 9. ओके, जे 9 लिप्स आहेत ते देशी कॉटन मध्ये होतात. ओके, लिप स्ट्रक्चर बघायला याचा देशी कॉटन व्हेरायटीचा. सो जे लोब्स आहेत हे अशा प्रकारे डेव्हलप होतो त्याचे लोब्स. ओके, जे आपल्या हाताचे बोट आहेत त्याच प्रकारे लिप स्ट्रक्चर होतो. ओके, अशा प्रकारे हा लोब्स डेव्हलप होतात. हा झाला एक लीफ. इट इज रिगार्डिंग देशी कॉटन मध्ये असतात लीव्स असतो, पण इन कॉटन लोब्स कमी असतात, मोठे लोब्स असतात. ओके, अशा प्रकारे लोब्स डेव्हलप. ओके, हा एक लीफ स्ट्रक्चर आहे अमेरिकन कॉटनचा. ओके, अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं अमेरिकन कॉटनचं. आणि हा स्ट्रक्चर आहे मॅक्झिमम जे बारके लोब्स असतात, जे लोब्स आहे आपल्या देशी कॉटन मध्ये ते लहान असतात, बारीक असतात, आणि मॅक्झिमम लंबर मध्ये असतात. ओके, अशा प्रकारे लोब्स डेव्हलप होतात आपल्या देशी कॉटन मध्ये. ओके, पण इन केस ऑफ अमेरिकन कॉटन और न्यूवर्ल्ड कॉटन, लोब्स हे कमी असतात, त्यांची साईज जास्त असतो लिपच्या एरियाची, जेणेकरून आता याचा तुम्ही जर बघाल स्पेसिफिक काय आहे तर अमेरिकन कॉटन मध्ये जे लिप सकिंग पेस्ट आहे ते जास्त असतात, कारण त्यांना एरिया जास्त भेटतो सकारासाठी. पण इन केस ऑफ देशी कॉटन इज अ रेजिस्टन्स अगेन लीफ इटिंग कॅटरपिलर और लीफ मायनर पेस्ट. ओके, जे सकिंग पेस्ट आहे त्याला रेजिस्टंट आहे आपलं देशी कॉटन. रिझन इज मेन दॅट की जे बारके आणि लहान लिप स्ट्रक्चर असतं, लोब जास्त असतात आणि याचा एरिया जास्त असतो. ओके, it depending on the variety and species. The flowers develop at the node opposite to the leaf. In develop होईल fruiting branches ला opposite to nodes in sympodial branches only. कुठं sympodial branches मध्ये flower develop होईल. Flower buds will appear as a small pyramidal shaped green structure called square. Okay, तो फ्लावर जर बड तुम्ही बघितला तर तो स्क्वेअर फॉर्म मध्ये असतो, आपण स्क्वेअर म्हणतो. ओके, स्क्वेअरचं स्ट्रक्चर त्याला काढता येणार नाही व्यवस्थित, पण तो तुम्हाला फोटो मध्ये दिसून जाईल व्यवस्थित. ओके, हा स्क्वेअर स्ट्रक्चर मध्ये असतो. बॉल त्याला आपण स्क्वेअर, तो फ्लावर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. स्क्वेअर हॅव्हिंग 3 ट्रायंग्युलर शेप लीफ स्ट्रक्चर. ओके, त्याला आपण ब्रॅक्टिओल म्हणतो. ओके, तर तुम्ही बघायला जाल की 3 लीफ स्ट्रक्चर असतात. ओके, अशा प्रकारे एक हा झाला, दुसरा त्याच्या अपोजिटला येईल अशा प्रकारे, तिसरा इकडून खाली. ओके, अशा प्रकारचा त्यांचा लीफ स्ट्रक्चर असतो फ्लावरचा. ओके, फ्लावर बड आफ्टर 18 to 24 days स्क्वेअर रूट डेव्हलपमेंट फ्लावर्स आर प्रोड्यूस. ओके, नंतर 30 नंतर स्क्वेअर डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होतं. द फ्रूट इज एनलार्ज ओव्हरी दॅट डेव्हलप्स इन थ्रू द 5 लोक्युल कॅप्सूल. ओके, बॉल डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. द बॉल इज राईट, कॅप्सूल क्रॅक्स अलॉंग द लाईन्स where the carpel meets the cotton within it, expand greatly in white floppy. जेव्हा मॅच्युअर होतं ते बॉल आपण फुटतात,
हाय टेम्परेचर, त्याच्यानंतर मग कॉटन बाहेर पडायला सुरुवात होतो. ओके, फ्लफी व्हाईट मास व्हाईट बाहेर पडतो, त्याला आपण सेल्युलोज कॉटन असतो तो. नंबर ऑफ सीड्स इन इच बॉल मे व्हॅरी 20 ते 24. ओके, एका बॉल मध्ये 24 ते 50 सीड असतात. द कॉटन फायबर इज सिम्पली an elongation or outgrowth of epidermal cell of the seed coat. ओके, कॉटन फायबर म्हणजे काय की इलॉंगेशन आहे, आउटग्रोथ ऑफ एपिडर्मल म्हणजे तो सेल्युलोटिक फायबर आहे. ओके, द लॉंग आउटग्रोथ फॉर्म्स टू द सेपल लिंट वेअर स्टार्टर आउटग्रोथ इज कॉल्ड फज. जे आपण कॉटन जनरली बघतो मार्केटमध्ये किंवा आपण घेतो तो त्याला आपण लिंट म्हणतो की स्टॅपल कॉटन, पण जो सीडला लागून असतो त्याला आपण फज म्हणतो. की आपण फज कापूसाने हायड्रोक्लोरिक ऍसिड या ट्रीटमेंट आपण ते फज रिमूव्ह करतो and it usually depend before sowing of the cotton crop. ओके, आता बघू शकता तुम्ही फ्लॉवर स्ट्रक्चर. ओके, इट इज अ टॅप रूटेड क्रॉप. ओके, सिस्टीम टॅप रूट पर्यंत असते याची, मॅक्झिमली खूप डीप जातात त्याचे, आणि हे लॅटरल रूट्स आहेत, ऍडव्हान्टेज रूट किंवा लॅटरल रूट्स. ओके, इथून लॅटरल वाढ सुरुवात होते. हे रूटिंग स्ट्रक्चर. स्टेम बघा, इट इज हर्बाशियस प्लांट. ओके, स्टेम झाले सॉलिड असते. इट कॅन बी यूज एज अ फ्युअल ऑल्सो आफ्टर हार्वेस्टिंग. कॉटन क्रॉप फुल मध्ये बघा व्हेजिटेटिव्ह पार्ट चांगला असतो, स्टेम चांगली मजबूत असते. ओके, आपण त्याला ऍज अ फ्युअल म्हणून आपण युज करू शकतो. ओके, ही मेन स्टेम आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, मोनोपोडियल ब्रांच. ओके, हे मोनोपोडियल ब्रांच आहे, म्हणजे लॅटरल्स आहेत, ज्याला फ्लावर लागलेले आहेत, फ्रूट लागलेले आहेत, ते आहे सिम्पोडियल ब्रांचेस. ओके, तुम्ही लीफ स्ट्रक्चर बघू शकता, हे लोब्स आहेत. काय, एक, हा दुसरा लोब, हा तिसरा लोब. ओके, टोटल हा लीफ स्ट्रक्चर झाला, हे लोब्स असतात त्याला. ओके, हे लोब्स ऑफ द कॉटन क्रॉप जनरली 3 ते 9 पर्यंत व्हॅरी होतात. इन देशी कॉटन व्हेरायटीज इट इज मोर दॅन 5 लोब्स अँड इन मोर दॅन 5 to 9 लोब्स. इन अमेरिकन कॉटन व्हेरायटीज और न्यूअर कॉटन व्हेरायटीज इट इज ओनली 3 to 4 लोब्स. ओके, 3 ते 4 लोब्स तक असतात डिपेंडिंग ऑन द व्हेरायटी ऑफ स्पीसीज. फ्लॉवर स्ट्रक्चर बघा, इट इज फ्लॉवर इज लाईक एज अ भेंडी फ्लॉवर. ओके, जे मालाचे फ्लॉवर मध्ये आहेत, भेंडी असली बिस्किट असते, त्याच फ्लॉवर असतो. इट इज सेट पॉलिनेटेड क्रॉप अँड ऑफनली 5% क्रॉस पॉलिनेटेड. ओके, 5% याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आपण करू शकतो मॅन्युअली विथ द हेल्प ऑफ बीज और बाय द मॅन्युअल, बट इट इज सेट पॉलिनेटेड क्रॉप. ओके, आफ्टर इट इज अ फ्लॉवर कलर इज येलो, but after okay, initially flower color is yellow, but after pollination and fertilization flower color changes from yellow to purple color चा flower color change होतो. ओके, पर्पल किंवा पिंक कलर मध्ये बघा, पिंक कलर असतो त्याचा, पिंक किंवा पर्पल कलर. एकदम डार्क असेल तर आपण पर्पल कलर म्हणतो. सो पिंक टू पर्पल कलर मध्ये चेंज होतो. मॅक्झिमम पिंक कलर जास्त असतो, पर्पल कलर नाही. ओके, आफ्टर पॉलिनेशन और फर्टिलायझेशन येलो फ्लॉवर चेंजेस फ्रॉम टू पिंक कलर. ओके, ओके, हा जो तुम्हाला दिसताय का, हा बॉल आहे, याला आपण बॉल म्हणतो, रायपनिंग बॉल. पण बिफोर द बॉल डेव्हलपमेंट एव्हरी मॅच्युअर्स. ओके, हे जो हा कॅलिक्स आहे त्या बॉलचा, त्यालाच आपण काय म्हणतो, स्क्वेअर म्हणतो. ओके, त्याला तिथून फ्लॉवर डेव्हलप होतो. फ्लॉवर गळल्यानंतर हे प्रकारे आपल्याला स्क्वेअर फॉर्मेशन दिसतं. आणि आफ्टर बॉल हार्वेस्टिंग और बॉल ब्रस्टिंग ऍट मॅच्युरिटी कॉटन, ओके, कॉटन लिंट और कॉटन सीड कॉटन विल बी अपियर जस्ट लाईक एज. ओके, इथे 5 लोब्स आहेत. ओके, हे 5 लोब्स कॉटन आहे, 4 ते 5 किंवा 6 लोब पर्यंत आपल्याला कॉटन दिसू शकतो. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे हा टोटल कॉटन क्रॉपचा. ओके, तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहेत, राईस, मेज, सोरगम, तूर, व्हिजन पी, सिसॅम आणि कॉटन. यू हॅव टू ड्रॉ ऑल द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर डायग्राम. ओके, इन युअर मॅन्युअल. असाइनमेंट काय तुमचा की हा याच्यामधला 14 नंबर एक्सरसाइज मधला. ओके, draw neat diagram of rice, maize, sorghum, red gram, groundnut and cotton crops showing their different plant parts. Okay, you have to draw these all the plant parts, total their structure from roots up to the height of the terminal जे leaves आहेत, terminal height आहे from the roots तुम्हाला तुमच्या मॅन्युअल ड्रॉ करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, एक्सरसाइज नंबर 14 इज एंड. आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघू, एक्सरसाइज नंबर 15. Okay, exercise number 15, harvesting and threshing of methods of cereal pulses, oil seeds, cash crop and forage crops. Okay, जे आपण हार्वेस्टिंग मेथड्स आहेत त्या थ्रेशिंग मेथड्स आहे, वेगवेगळ्या क्रॉपचे आपण आज बघणार होतो. त्याच्या आधी जी मॅच्युरिटी आहे, ओके, हार्वेस्टिंग मॅच्युरिटी असेल किंवा फेजोलची मॅच्युरिटी असेल, आपण ते बघूया.
त्याला हार्वेस्टिंग आपण कधी करायला पाहिजे या गोष्टी आपण बघूया आता आधी. ओके, सो मॅच्युरिटी सायन्स किंवा मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग थ्रेशिंग. ओके, harvesting of crops depend upon the many factors. Okay, purpose of sowing of the crop, the market demand and the quality of produce. या तिन्ही गोष्टीवर आपण हार्वेस्टिंग डिपेंड करतो. ओके, इन केस ऑफ तुम्ही बघाल आता जर तुम्हाला तुरीचं हार्वेस्टिंग करायचं आहे किंवा ग्रीन कॉर्नचं करायचं आहे किंवा पीस हार्वेस्टिंग करायचं आहे. ओके, जर तुम्हाला फॉर ग्रोईंग क्रॉप्स करायचं असेल तर किंवा फॉर सीड पर्पज किंवा व्हेजिटेबल पर्पज साठी. ओके, सो तूर क्रॉप असेल आपण त्या दोन्ही पण पर्पज साठी हार्वेस्टिंग करू शकतो, फॉर व्हेजिटेबल पर्पज और सीड पर्पज. ओके, so purpose for growing the crops are different crops are grown for different purposes. Example given as a sorghum crop grown for fodder is harvested at 51st flowering, while for grain purpose it is harvested and the grains are about to dry. Okay, जर आपल्याला पर्पज जर माहिती असेल आपण ते हार्वेस्टिंग आपण डिपेंड करू शकतो. आता जे फॉडर क्रॉप्स आहेत जस्ट लाईक सोर्गम असेल किंवा मेज असेल. ओके, जर आपल्याला फॉडर पाहिजे किंवा चारा पाहिजे असेल तर आपण 50% लावून त्यांचं हार्वेस्टिंग करतो. बट इन केस आपल्याला जर ग्रेन पाहिजे असेल तर आपण पूर्ण हार्वेस्टिंग करायच्या आधी ओके आपण हार्वेस्ट करणार नाही. जेव्हा मॅच्युअर असेल पूर्ण जे ग्रेन ड्राय झाले असतील तेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो. ओके, सो पर्पज नेसेसरी फॉर रिकॉर्डिंग द हार्वेस्टिंग ऑफ द डिफरंट क्रॉप्स. ओके, देन मार्केट डिमांड. आपल्या मार्केटची डिमांड काय आहे. ओके, आपल्या क्रॉप पैकी त्याला कोणत्या प्लांट पार्टचा उपयोग जास्त आहे, फ्लॉवरचा उपयोग आहे, ग्रेनचा उपयोग आहे किंवा स्टेमचा उपयोग आहे किंवा लीफचा उपयोग आहे. Depending on the market demand, we can harvest the crop plant. Okay. Many times the crops are harvested when their price in market are very good. Example, ginger, green chili, onion, and other vegetable crops. Okay. जे vegetable crops आहे किंवा ginger आहे, onion आहे किंवा chili आहे की okay, याची मार्केट जास्त आहे. So harvesting depend upon the market value. Okay. So in third, quality of produce. The harvesting time is so adjusted that the quality of produce harvested is नॉट रिड्यूस. जस्ट लाईक कॉलीफ्लॉवर मध्ये बघाल की जास्त लेट जर आणलं किंवा अर्ली आणलं त्याची क्वालिटी जास्त नसते, पण मीडियम ड्युरेशन किंवा ऑप्टिमम ड्युरेशन आहे कॉलीफ्लॉवर. जस्ट लाईक टोबॅको सुद्धा क्वालिटी आपण जास्त असते, लेट असेल किंवा कमी असेल त्या गोष्टी असतात. परत जर तुम्ही लेट हार्वेस्टिंग केलं काय सोयाबीनचं ओके पण पाणी वगैरे आलं तर ते स्प्राउटिंग असते किंवा हे रस्टिंग इन ऑकरिंग इन पॉट्स इन सोयाबीन. इट इज ऑकर जनरली सोयाबीन. ओके, सो हार्वेस्टिंग टाइम आपण पण प्रोड्यूस क्वालिटी प्रोड्यूस रिड्यूस झाले नाही पाहिजे त्यासाठी पण आपण टायमिंग जो हार्वेस्टिंगचा तो महत्वाचा असतो. ओके, आता सम मॅच्युरिटी सायन्स बघा जनरल मध्ये ध्यान दिलं सेल आणि पल्सेसचं. सेल मध्ये सोर्गम, परगट, पॅडी किंवा सवा यांचे हार्वेस्टिंग टाइम बघूया. ओके, जे सेव्हरल ग्रेन्स आहेत किंवा फॅमिली आहे आपल्या कायची आपलं सिरियल्स मध्ये काय टाइम ऑफ हार्वेस्टिंग मॅच्युरिटी त्यांचे जे लिव्स वगैरे होतात सगळे येलो कलर होतात. ओके, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल फ्रॉम ग्रीन पार्ट टू येलो कलर मध्ये फॉर्म होईल. ओके, कटिंग द प्लांट्स गो टू द ग्राउंड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ओके, जे इयरड्स आहेत ओके, द इयरड्स if pressed in between the palms the grain separate out. ओके, तुम्ही जर सोर्गम किंवा पेअर मिलेट्स तुम्ही जर जो आपला जो हेड आहे त्याला आपण आपला जो कणीस आहे कणीस तो दाबला की लगेच ग्रेन बाहेर पडतात. ओके, इट इज अ कंडिशन फॉर मॅच्युरिटी. ओके, द ग्रेन इज प्रेस्ड अंडर द टीथ. आपण प्रेस केलं विल ब्रेक इनटू पीसेस. ओके, पीस मध्ये ब्रेक होईल अँड विल गिव्ह पर्टिक्युलर नॉइस ऑफ क्रॅकिंग आणि आपल्याला आवाज येईल तो ग्रेन तुटण्याचा. पण जर तुम्हाला हार्वेस्टिंगचा टाइम माहिती तुम्ही जर तो ग्रेन दातामध्ये पकडला किंवा तुम्ही चावून बघितला तर तो ग्रेन जो बाहेर पडणारा पीस आहे तो पडणार नाही, लगेच लिक्विड बाहेर पडतो. ओके, इन केस ऑफ राईस तुम्ही जर मॅच्युरिटी आधी म्हणजे पूर्ण मॅच्युअर व्हायचा तुम्ही जर राईस तुम्ही खाऊन बघितला तर टेस्ट वेगळी असते पॅटीची, परत तिथून लिक्विड बाहेर पडतं पांढऱ्या रंगाचं. ओके, मिल्क बाहेर पडतं प्रत्येक ठिकाणचं. ओके, इट इज ऍट अ फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी नॉट अ हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, इफ द इयर हेड इज bended near peduncle it will be separated out from the plant easily. जर इयर थोडासा वाकलेला आहे किंवा खाली पडलेला आहे ऍज लाईक पॅनिकल तुम्ही जर इझिली त्याला तोडला तो इझिली तुटून पडेल, सेपरेट होईल. जनरली स्टेम अँड लीव्स बिकम येलो इन कलर. जनरली इन सिरियल्स ऑल क्रॉप्स ऍट फिजिकल मॅच्युरिटी अँड मॅच्युरिटी हार्वेस्टिंग मॅच्युरिटी सगळे लीव्स ऑर टोटल क्रॉप प्लांट्स इज बिकम इन येलो इन कलर. मॉइश्चर पर्सेंटेज ऑफ ग्रेन इज बिलो 20%. ओके, ड्युरिंग हार्वेस्टिंग अँड टाइम जो मॉइश्चर पर्सेंट असतो ग्रेन मधला तो 20% कमी आलेला असतो हार्वेस्टिंग टाइमला. ओके,
कारण क्रॉप वाढायला लागतो, पानं पिवळे पडायला लागतात, परत त्यांच्यामध्ये ग्रोथ होत नाही, फोटोसिंथेसिस लवकर होत नाही, त्याच्यामुळं परत त्यांच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज कमी होतो. ओके, पल्सेस मध्ये बघा, रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, ग्राउंड नट, सोयाबीन किंवा कॅस्टर. ओके, त्यांचे जे पॉट्स असतात ते पॉट्स ड्राय होतात, गिव्हिंग पेक्युलर क्रॅकिंग साऊंड. ओके, तुम्ही जर वाढलेलं सोयाबीन घ्या, शेंगदाणा घ्या किंवा तूर घ्या, ब्लॅक ग्राम घ्या, तुम्ही वाढलेलं तुमचा पॉट घ्या, तुम्ही हलवून मला तुम्हाला क्रॅकलिंग आवाज येतो. ओके ओके, तुम्ही हलवून बघा, तुम्ही हलवून त्याला आवाज यायला लागतं. इट इज अ साइन ऑफ मॅच्युरिटी ऑफ हार्वेस्टिंग. ओके, वेन शेक इन हँड मध्ये आपण हलवल्यानंतर आवाज करतो, ते मॅच्युरिटी हार्वेस्टिंगचा टाइम आहे. लिव्हज अँड स्टेम बिकम ड्राय, पूर्ण पानं, तुम्ही जर सोयाबीनचा क्रॉप बघाल की पूर्ण पानं गळून पडतात, शेंगा त्या झाडाला चिकटून असं फांद्यांना. वेन द ग्रेन्स आर पेस्ट अंडर द टीथ. ओके, जेव्हा ग्रेन्स आपण प्रेस करतो तेव्हा ब्रेक इन जस्ट लाईक ॲज सिरियल्स मध्ये जनरल येलोइंग ऑफ द प्लांट इज ऑकर्ड. ओके, प्लांट सुद्धा पिवळे पडायला लागतं. बघू शकता तुम्ही ही जे बाई आहे किंवा हा बाजरा क्रॉप आहे, बाजराचा हार्वेस्टिंग मेथड काय की तुम्ही एक तर पूर्ण कट करा तुमच्या ग्राउंड पासनं, किंवा जो पॅनिकल किंवा हेड आहे किंवा आपला कणीस आहे मक्याचा, बाजराचा किंवा सोरगमचा जो कणीस आहे तो तुम्ही कणीस फक्त कापू शकता. ओके, किंवा तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं असेल, तुम्ही हार्वेस्टिंग करताना सुद्धा खालून कापू शकता पूर्ण ग्राउंड मध्ये, जो उरलेला पार्ट आहे तुम्ही फॉटर मध्ये युज करू शकता. ओके, ही मेथड हार्वेस्टिंग आणि जो हार्वेस्टिंग जो शेड्युलिंग आहे तो डिपेंड करतं, आणि क्रॉप मॅच्युरिटी दिसते तुम्हाला क्लिअर फोटोमध्ये. ओके, बाजरामध्ये पूर्ण त्याचे लिव्स पूर्ण पिवळे पडले आहेत, तेव्हा ती जी लेबर आहे की बाई आहे ती तो बाजराचे कणीस कापत आहे. ओके, आणि इन केस ऑफ सोरगम पानं जस्ट पिवळे पडायला सुरुवात झाली, तिचं सोरगम मध्ये बघा ही आहे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. ओके, मॅच्युरिटी दोन टाईप आहेत. ओके, ही जी आहे सोरगम मधली याला आपण काय म्हणतो, फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. याचा अर्थ काय की जे प्लांटची ग्रोथ आहे की फर्दर अजून इन्क्रीज होणार नाही त्याच्या लिव्ह मध्ये, त्याच्या ग्रीन मध्ये. ओके, म्हणजे इट मीन्स फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. हार्वेस्टिंग मॅच्युरिटी म्हणजे काय की प्लांट आता हार्वेस्ट झालाय. ओके, आफ्टर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी 5 ते 10 दिवसानंतर हार्वेस्टिंग मॅच्युरिटी येतं. ओके, इन सोरगम इन पिक्चर यू गेट इट इज अ फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी क्रॉप, आणि इन केस ऑफ बाजरा इट इज हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, just like as in rice, on left side it is ready for harvest, and it in right side it is physiological maturity. Okay, ही physiological maturity आहे आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी आहे. ओके, लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी, दोन्ही पण फिजिओलॉजिकल आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, राईस क्रॉप मध्ये, राईस मध्ये सुद्धा काय की जे पानं आहेत ते पिवळे पडायला सुरुवात होतात, जे लोंबे आहेत तर पॅनिक तो खाली आपोआप खाली यायला लागतो. ओके, ड्यू टू हेवी वेट्स ऑफ द ग्रेन, ग्रेन पूर्णपणे भरले आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की जे ग्रेन आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत. ओके, राईस ग्रेन पूर्णपणे भरलेले आहेत, आणि प्लांट जे आहे पूर्ण तो पूर्णपणे झुकलेला आहे खाली. इट इज अ साइन ऑफ मॅच्युरिटी. ओके, हार्वेस्टिंग मॅच्युरिटीचा साइन आहे. ओके, इन केस ऑफ पल्सेस और लेग्युमिनस फॅमिली. ओके, ग्राउंड बघा, ग्राउंड मधले जे पॉट्स आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतात, पण जेव्हा तुम्ही एखादी प्लांट तुम्ही उपटून बघितला किंवा तुम्ही त्याला मग वाढल्यानंतर तुम्ही हाळून बघा, ते वाढल्यानंतर बरोबर त्याचं क्रॅकलिंग साऊंड येतं ग्राउंड मध्ये. ओके, आता पॉट जो आहे ग्राउंडचा हा दोन शेंगदाणे तुम्ही फोडल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं हार्वेस्टिंग येते. ओके, बट इन केस ऑफ तूर अँड ग्रीन ग्राम, ओके, दोन टाईपच्या हार्वेस्टिंग आहेत. ओके, फॉर डिपेंडिंग ऑन पर्पज. जर तुम्हाला फॉर व्हिज्युअल पाहिजे, तुम्ही ग्रीन पॉट्स आहेत, हे ग्रीन पॉट्स आहेत. ओके, हे दोन्ही पण ग्रीन पॉट्स आहेत, तुम्ही हे दोन्ही ग्रीन ग्राम आणि पिजन पी फॉर व्हेजिटेटिव्ह पर्पज साठी तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. ओके, हे पण व्हेजिटेटिव्ह पर्पज साठी तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. बट इन केस ऑफ ग्रेन पर्पज, तुम्ही जे वाढलेले आहेत किंवा वाढल्यानंतर तुम्ही फॉर ग्रेन हा ब्लॅकग्राम आहे. ओके, ब्लॅकग्राम साठी तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. सिमिलरली फॉर पिजन पी पूर्णपणे वाढलेल्या शेंगा आहेत ते तुम्ही हार्वेस्टिंग करा आणि तुम्ही ग्रेन साठी परत जाऊ शकता. ओके, इट इज फॉर ग्रेन पर्पज आणि इट इज फॉर व्हेजिटेबल पर्पज. ओके, सिमिलरली ही सोयाबीन क्रॉप तुम्ही बघा की सोयाबीनच्या क्रॉप मध्ये हा खालचा सोयाबीनचा क्रॉप आहे, हा सोयाबीन आहे. ओके, हा सोयाबीन क्रॉप आहे.
ओके, तुम्ही याच्यामध्ये बघा की फक्त स्टेम पूर्ण पिवळं पडलाय, पाना सगळे गळून पडल्या, पण फक्त काय राहिल्या आहेत तुम्हाला फक्त शेंगा दिसतात, पॉड आहेत फक्त पॉड. इट इज अ हार्वेस्टिंग मॅच्युरिटी, टोटल मॅच्युरिटी झालेला क्रॉप आणि हार्वेस्टिंग रेडी आहे. इन केस ऑफ ब्लॅक ग्राम ऑल्सो. ओके, ब्लॅक ग्राम मध्ये बघा की जे सॉरी हे ग्रीन ग्राम आहे, मगाचा ब्लॅक ग्राम होता, हा ग्रीन ग्राम आहे. ग्रीन ग्राम मध्ये काय की जे व्हेरायटीज आहेत डिपेंडिंग अपॉन द व्हेरायटी त्यांचं ड्युरेशन नाही वेगळं असं, पण इट इज अर्ली मॅच्युअर क्रॉप ग्रीन ग्राम. For vegetable purpose, you can harvest green pods. Okay, green pod for vegetable purpose तुम्ही भाजी त्याची तुम्हाला करायचा करू शकता, पण lateral and drying of the green pods जेव्हा पूर्ण वाढल्यानंतर इट इज यूज फॉर ग्रेन पर्पज. हा ग्रेन पर्पजचा हार्वेस्टिंगचा टाइम आहे. लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी, ग्रेन पर्पज हार्वेस्टिंग आणि वेजिटेबल पर्पज हार्वेस्टिंग. ओके, आणि कॅस्टर बघा, कॅस्टर मध्ये काय की पूर्ण जे लिव्स आहेत ते ड्रायवर सुरू होतं, फ्लावरिंग स्ट्रक्चर आहे सुद्धा पिवळपणा सुरू होतं. त्याच्यानंतर कास्टरचे बीज आहे ते आपण हार्वेस्टिंग करू शकतो इन केस ऑफ कॅस्टर. ओके, सगळ्यांचं फिजिकल मॅच्युरिटी जवळपास सारखे असतात, पाना पिवळे पडणे, पॉड 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 वाढणे किंवा पॅनिकल किंवा हेड वाढणे. ओके, त्याची ग्रोथ पूर्ण होणार नाही, जाड वाढणे, हे जनरली साइन आहे फिजिकल मॅच्युरिटी अप टू हार्वेस्टिंग. ओके, आता आपण शिकूया हार्वेस्टिंग मेथड्स ऑफ देअर डिफरंट फील्ड क्रॉप्स. ओके, कटिंग द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड. ओके, आपल्या ज्या मेज असेल, सोरगम असेल, पॅडी असेल किंवा सोयाबीन असेल किंवा आपण काय जे पूर्ण प्लांट आहे आपण हार्वेस्टिंग करू शकतो फ्रॉम कटिंग द plants on the close to ground. For example, pulses like tur, black gram, oilseed like soybean, Niger, sesame are cut from the close to the ground by the sharp sickle and allowed to dry in the field for some period. ते कापल्यानंतर परत आपण त्या फील्डवर ठेवतो की थोडं ड्राय व्हायला, जेणेकरून जो मॉइश्चर आहे त्या ग्रेन मध्ये तो कमी होईल आणि स्टोरेजला आपल्याला सोयीस्कर होईल. ओके, फॉर स्टोरेज 8 ते 10 किंवा 8 ते 12% मॉइश्चर आपल्याला सीट मध्ये असणं गरजेचं आहे. जर मॉइश्चर जास्त राहिला, 10 ते 12% जास्त राहिला तर फंगस जास्त होईल किंवा जे स्टोरेज बेस आहे किंवा फंगस त्याच्यामध्ये ग्रो होऊ शकतं. ओके, पुलिंग द प्लांट्स बाय द हँड. ओके, इट इज अनदर मेथड ऑफ हार्वेस्टिंग इन फॉलोड बाय इन अ sorghum, groundnut मे बी हार्वेस्ट पुलिंग और uprooting द प्लांट बाय द हँड. ओके, हँडने आपण sorghum किंवा ग्राउंडचे प्लांट आपण हार्वेस्टिंग करू शकतो. ओके, picking the pods. Okay, pods of the pulses like green gram, pea, pigeon pea are picked when they are green for vegetable purpose or at fully maturity for grain purpose. दोन्ही पण त्याचं आपण पिकिंग करू शकतो. Then digging, erect and semi spreading variety of groundnut, potato. ओके, स्वीट पोटॅटो असेल. ओके, जे ग्राउंड जे जमिनीच्या खाली क्रॉप्स असतात ते आपण त्यांना डिगिंग करून काढू शकतो विथ द हेल्प ऑफ कुदळी और सेव्हरल इंस्ट्रुमेंट यूज फॉर हार्वेस्टर. ओके, यू कॅन यूज हार्वेस्टर ऑल्सो फॉर हार्वेस्टिंग ग्राउंडनट or potato. In harvesting with the implements, so any type of groundnut, potato, sugar beet can harvest with the help of harrowing or flowing or potato cultivator digger or cultivator can be used for the harvesting of with the implements. Okay, threshing, there are several methods of threshing also. Okay, थ्रेशिंग सुद्धा लागू, जे थ्रेशर्स अवेलेबल, मेकॅनिकल थ्रेशर आहे, पॉवर थ्रेशर आहे, ते का आपण त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग करू शकतो डायरेक्टली. ओके, निपिंग द इयर हेड्स. ओके, हायब्रिड सोरगम, सनफ्लावर युजली हार्वेस्ट बाय निपिंग द इयर. फक्त सोरगम आहे, मक्यामध्ये फक्त कणीस आहे किंवा बाजारातला मधला कणीस आहे, ते आपण तेवढं हार्वेस्ट करू शकतो, पूर्ण प्लांट करायची आवश्यकता गरज नाही. ओके, फक्त डिस तरी ते आपण कापलं फक्त हेड किंवा कणीस तर सफिशियंट आहे आपल्याला. ओके, थ्रेशिंग ऑफ फील्ड क्रॉप्स. ओके, the process of removing the grains from the earheads or pods is called a threshing. Okay, थ्रेशिंगचा अर्थ काय की जे ग्रेन्स आहे त्या पॉड मधले किंवा त्या इयर मधले किंवा त्या कणसामधले ते सेपरेट करणं ग्रेन्स म्हणजे काय थ्रेशिंग. इट इज फॉलोड बाय डिफरंट मेथड्स, बीटिंग द स्टिक्स और वुडन थ्रेशर. ओके, जे वुडन लाकडी थ्रेशर आहेत किंवा आपण काठी आहेत, काठ्याने त्या ठोकायचं पूर्ण त्या इयर हेडला, त्या पॅटीचा, पॅनिकलला किंवा आपल्या पॉडला, आपण ग्रेन बाहेर पडणार. ओके, the right earheads or pods are spread on threshing yard and beaten with the sticks or wooden hand thresher. However, this method is useful when the produce is small in quantity. It is mostly followed in स्मॉल एरिया फार्मर किंवा ज्या विलेज लेवलला ज्या ठिकाणी त्यांची शेती कमी आहे किंवा त्यांचं प्रोड्यूस कमी येतो त्या ठिकाणी आपण ते वुडन किंवा बाय हँड त्यांनी थ्रेशिंग करतो. ओके, यूज ऑफ बुलक पॉवर. ओके, अंडर द ड्राइंग ऑफ इयरहेड्स ऑन थ्रेशिंग यार्ड द प्रोड्यूस इज ट्रॅम्पल्ड अंडर फीट ऑफ बुलक्स. बुलक तुम्ही बघा जनरली खेड्यागावात जावा किंवा रस्त्यावर तुम्ही बघाल, कर्नाटकच्या रस्त्यावर जा, इथून कोल्हापूरवरून तुम्ही बेळगावला जा किंवा बेळगाववरून जा तुम्ही धारवडला,
रस्त्यावरती काय करतात की जे धान आहे पॅडी आहेत ते तिथे टाकून देतात. ओके, किंवा जे मक्याचे कणस आहेत, ज्वारीचे कणस आहेत ते त्या रस्त्यावर टाकून, जेणेकरून जे गाड्या जाणार आहेत त्या रस्त्यावर, रस्त्यातील चांगले आहेत, डांबरी रस्ते लोक आपले हे ते झाडून क्लीन करतात त्या रस्त्यांना. त्या क्लीन केल्यानंतर त्यांच्या रस्त्यानंतर काय करतात की त्या रस्त्यावरून गाड्या जातील किंवा माणसं किंवा कोणते पण व्हेकल जातात, त्याच्यामुळे आपोआप त्यांचं ऑटोमॅटिकली थ्रेशिंग होतं. यूज ऑफ power driven machinery. Okay, nowadays different power driven machineries or threshers are available. We separate the grains and husk from the ears. Reading is also done at a time. Okay, जनरली की राईस सिल्वेट असेल याच्यामध्ये मॅक्सिमम एरिया पूर्ण आपण कल्टिवेट करतो अंडर द क्रॉप ऑफ राईस और व्हीट. जे पॉवर ड्रायव्हर मशिनरी थ्रेशर आहे, डायरेक्टली आपण हार्वेस्टिंग करायची गरज नाही, ते हार्वेस्टिंग करतात, थ्रेशिंग सुद्धा करतात. एका साईडला ग्रेन पडणार, एका साईडला पूर्ण थ्रेशिंग पडणार. ओके, इट इज कॉल्ड एज पॉवर ड्रायव्हिंग मशिनरीज. किसान सेवक फॉर सोरगम, बाजरा, ऑल प्रदेश फॉर व्हीट, वायकॉन 45 फॉर व्हीट, मेज थ्रेशर फॉर मेज, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ओके, आपल्या युनिव्हर्सिटी लेवलला आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा थ्रेशर आहे, सोयाबीन थ्रेशर आहे. ओके, यूज ऑफ स्टोन रोलर. हेवी स्टोन रोलर इज मूव्ड ओव्हर द ड्राय प्रोड्यूस द एअर थ्रेशिंग ऍट. ते सिंपल मेथड्स आहेत सगळ्या, आपण थ्रेशिंगला जनरली यूज करतो. पुढे तुम्ही बघू शकता की there are several methods. Okay, in bullock threshing किंवा हार्वेस्टिंग अंडर द बुलक ऑफ द फीड्स. ओके, सेंटर मध्ये काय एक लाकडी त्यांनी पोल बांधलेला काढलेला आहे, तिथून पूर्ण पूर्ण जे ग्रेन्स आहे, राईस ग्रेन, त्या पूर्ण यांनी थ्रेशिंग केलेलं आहे. ओके, इन केस ऑफ आफ्रिकन कंट्रीज, ओके, नायजेरियामध्ये वगैरे त्यांनी विथ द हेल्प ऑफ बीटिंग विथ द स्टिक्स, ओके, त्यांनी हार्वेस्टिंग केलेलं आहे, थ्रेशिंग केलेलं आहे. आणि जो तुम्ही लास्ट पिक्चर बघा त्या अमेरिका मधला किंवा लंडन मधल्या ठिकाणी वुडन हार्वेस्टिंग आहे. ओके, ते बीट पण करतात आणि वुडन हार्वेस्टिंग पण आहे. ओके, आणि थ्रेशर सुद्धा लाकडी थ्रेशर म्हणा किंवा कोणतं परवानगी थ्रेशर आहे त्याचे आपण थ्रेशिंग करू शकतो. ओके, विनोईंग अँड क्लिनिंग ऑफ स्टोरेज ग्रेन बघा. ओके, विनोईंग म्हणजे काय की जे आपण आता थ्रेशिंग केल्यानंतर काही ना कचरा त्या ग्रेन मध्ये राहणार, त्याला सेपरेट करणं. ओके, इट इज अ सेक्टिव्ह ऑर क्लिनिंग ऑफ द ग्रेन्स विथ द फीड or storage. Okay, thresh produce with the husk or grain allowed against the wind so that husk will be blown away by the wind or grain separated as one size to be dependent on natural wind. Winnowing can be done by using the winnowing fan and machine, either power operated or hand operated machines. There are several mechanisms in winnowing. Okay, by hand करू शकता, by natural wind, किंवा artificially आपण ते wind product करू शकतो. Sometimes different sieves can also be used for cleaning and grading the grains. ओके, आपण चालू शकतो त्यांना ग्रेन्सला. ओके, फॉर सेपरेटिंग द इम्प्युरिटीज फ्रॉम द ग्रेन्स. स्टोरेज बघा, मेनी टाइम्स फार्मर हॅज टू स्टोर द प्रोड्यूस फॉर द सम पिरियड ऑफ द फूड ग्रेन्स. मार्केट प्राइस एज सीड मटेरियल नेक्स्ट. ओके, काय फार्मरला मार्केटमध्ये डिसाईड भेटत नाही, मार्केटमध्ये यांची व्हॅल्यू कमी होते. इन केस ऑफ दिस सिच्युएशन फार्मर काय करतो की आपल्याच घरी किंवा कोणत्या गोडाऊनला तो स्टोर करतो, जेणेकरून त्यानंतर जास्त प्राइस भेटेल त्यावेळी तर तो market विकू शकणार. Okay, the produce is dried properly in sunlight and graded if necessary. The produce is stored by filling it in gunny bags, beans and pevas and kept in good ventilated godowns. When the produce is bulky like cotton, groundnut त्यामध्ये स्टोर करू शकतो अंडर द रॅट प्रूफ गोडाउन्स. ओके, फोटोमध्ये बघू शकता की त्याच्या फिमेल लेबर्स आहेत ते विथ द हेल्प ऑफ नॅचरल विंड ते विनोइंग करतात. ओके, जो डस्ट पार्टिकल आहे किंवा स्ट्रॉ आहे किंवा जे पण काही असेल माती, गोटा, दगड वगैरे जे त्या सीड सोबत त्या ग्रेन सोबत झाले ते सेपरेट करताय. हेवी ग्रेन्स विल बी सेपरेट फॉल डाऊन ऍट द टाइम ऑफ विनोइंग अँड द डस्ट असेल किंवा स्ट्रॉ असेल तो उडून जाईल, हवेच्यानं दूर होईल. इट इज अ सेपरेशन प्रोसेस. ओके, सिमिलरली ऑटोमॅटिकली जे मशिनरीज आहेत किंवा ऑटोमॅटिक जे ग्रेनर्स आहेत तुम्ही या पुढून बघू शकता. ओके, त्या बाया तुम्हाला पूर्व थ्रेशिंग करताना दिसतात. या ठिकाणी जो ग्रीन आहे खाली पडताना दिसतात, डस्ट तिकडे उडून चालला ड्यू टू द इफेक्ट ऑफ विंड. आणि इन केस ऑफ मशिनरी थ्रेशिंग, ओके, जे ग्रेन्स आहेत ते इथून पडणार, यातून येणार, त्यांचं कॅटेगराईज होणार, याला काय म्हणतात आपण ग्रेडिंग म्हणतो. ओके, जे वेस्ट आहे ते खाली जाणार, जे स्टोर आहे ते बरोबर या ठिकाणी स्टोर होणार. ओके, आणि जे ग्रॅनरीज आहेत, ओके, या गोडाऊन आहे, गोडाऊन मध्ये आपण धान्य स्टोर करू शकतो हार्वेस्टिंग केलेला, किंवा इन फार्मर्स और विलेज लेवल जो त्याला आपण काय म्हणतो हा कच्च स्टोरेज आहे. ओके, जो बांबू पासून किंवा बांबूच्या याच्यापासून दोरीपासून त्यांनी बनवलेलं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण ढोली म्हणतो किंवा ढोल म्हणतो मराठीमध्ये.
ओके, वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाला नाव वेगवेगळं आहे. ओके, जनरली तुम्ही बघू शकता की इन कोकण एरिया आणि विदर्भ रिजन जे धान असतात पॅडी ते स्टोअर करतात या ठिकाणी. म्हणजे हा स्ट्रक्चर आहे, बांबूपासून बनवलेला स्ट्रक्चर आहे असा. ओके, या ठिकाणी त्यांनी स्टोअर केलेला आहे धान पॅडी एवढ्या भागात, आणि त्याला वरतून कव्हरिंग केलं मड आणि जे आपलं शेण आहे, शेणाचं आणि मडाने त्याला सारवून त्याला पूर्णपणे सील पॅक केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. आणि वरतून परत त्यांनी जे ड्राय लिव्स ड्राय स्ट्रॉ आहे पॅडीचं किंवा टाकलेलं, जेणेकरून पाणी लगेच पडणार, तरी पडणाऱ्याला पाणी आत जाणार नाही, लगेच पाणी पडलेला थेंबानुसार तो खाली पडणार आहे. ओके, किंवा सिलोज आहे, एअर टाइट कंटेनर सिलोज, त्याच्यापासून आपण गॅरेज स्टोअर करू शकतो फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम. ओके, या सिलोज मध्ये आपण डायरेक्ट फॉर मेजर ड्युरेशन 5 मोर दॅन 10 to 15 years पर्यंत आपण गॅरेज स्टोअर करू शकतो या ठिकाणी. इथं एअर पॅट कंटेनर्स आहेत, इथे एअर जाणार नाही, मॉइश्चर कमी असणार, परत इन्सेक्ट किंवा पेस्ट सुद्धा लागणार नाही या सिलोज मध्ये. ओके, इट इज एअर टाइट कंटेनर, बिग कंटेनर. ओके, 50 ते 100 टनापर्यंत आपण इथे स्टोअर करू शकतो. जनरली हे मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये ज्या ठिकाणी गॅलरीज आहेत, स्टोरेज ग्राउंड गॅलरीज या ठिकाणी ते दिसतील बघू शकतो आपण. ओके, बुलढाणा अर्बन झालं. बुलढाणा अर्बन ही एक बुलढाणा जिल्ह्याची एक शाखा आहे. बुलढाणा अर्बन बँकिंग म्हणजे शेतकऱ्यांची संस्था आहे ती, त्यांचे वेगवेगळे गोडाऊन्स आहेत. सिलो सुद्धा अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये. बुलढाणा अर्बनचे वेगवेगळे गोडाऊन्स आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कंपनी आहे बुलढाणा अर्बन. त्या ठिकाणी वेगवेगळे सिलोज आणि गॅरेज तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये बुलढाणा अर्बनचे वेगवेगळे गोडाऊन्स आणि सिलोज आहेत अवेलेबल. ओके, आता काय हार्वेस्टिंग डिफरंट खरीप क्रॉप्स हे तुम्ही जरी वाचले, हार्वेस्टिंग कसे करायचं. ओके, सोपं आहे. आता पर मिलेट असेल, बाजार असेल, आपण काय करणार की यांचं पूर्णपणे डिपेंड करतो मार्केटिंग व्हॅल्यू बिफोर द ऍट अ टाइम ऑफ हार्वेस्टिंग. जर पाऊस पडल्याच्या आधी आपण हार्वेस्टिंग करून घेतो, त्याला वाढवतो, स्टोरेज करतो. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर जस्ट वाचलं तरी जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. ओके, 3 ते 4 महिन्यापर्यंत जे व्हेरायटीचे क्रॉप्स आहेत ते तुम्ही कापू शकता डायरेक्ट याच्यातून. ओके, काय अडचण येणार नाही. कट द प्लांट्स फ्रॉम द ग्राउंड लेवल और विथ द हेल्प ऑफ सिकल यू कॅन कट ओनली. जे कणीस आहे बाजाराचं ते तुम्ही कापू शकता. ओके, ग्राउंड मध्ये बघा, ग्राउंड मध्ये काय करतो आपण, जो प्लांट आहे तो पूर्णपणे उकळून काढू शकतो. ओके, इट इज, तुम्ही सगळ्यांनी हार्वेस्टिंग शिकलेले, हार्वेस्टिंग झालेलं आहे आपल्या सगळ्या क्रॉप मधलं, खरीप क्रॉप मधलं. ओके, प्रॉपर प्रोसिजर इज, आता आपण ते पूर्ण हार्वेस्टिंग सायन्स शिकलेलं आहे. जे प्रोसिजर काय आहे की जे ग्राउंडचे जे पूर्ण प्लांट आहेत, विथ द हेल्प ऑफ हँड और विथ द हेल्प ऑफ कुदडी और कल्टिवेटर और हॅरोइंग, वी कॅन uproot the ground whole plant and can collect the pots. इमॅच्युअर पॉट्स सेपरेट करतात, मॅच्युअर प्लॉट आपण स्टोरेज साठी यूज करू शकतो. ओके, इन केस ऑफ ग्राउंडनट. Fruit branches are separated when they are green to avoid scattering the seeds. The fruits are sun-dried and beaten with the stick. In CSMM, the crop is harvested before the plants completely dried to avoid shattering. Capsules, the plants are cut and tied in the bundles. Threshing can be done easily by plants or by the beating on the floor of the piece. Okay. सिस्टम म्हणजे जे आपले तीळ आहे, जे दाणे बारीक असतात, पण जे प्लांट आपण एकदा कपरूट वाढवतो, त्यांचं जस्ट तुम्ही हलवलं किंवा बीटिंग केलं, त्याचे पूर्ण बारीक सील ते जमीन पडणार. ओके, ते कलेक्ट करायचं आणि स्टोर करायचं. देन पल्सेस, पॉट आपण पिक करू शकतो. या पूर्ण क्रॉप आल्यानंतर थ्रेशिंग मध्ये करून वुडन स्टेशन आपण त्याला हार्वेस्टिंग करू शकतो. ओके, पिकिंग ऑफ कॉटन विथ द हेल्प ऑफ मॅन्युअल लेबर्स. ओके, आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कॉटनचे बॉल ते ब्रश सुरू होतात, त्या कॉटनच्या बॉल मधून कापस बाहेर पडायला सुरू होतो. ओके, विथ द मॅन्युअल लेबर इन महाराष्ट्र, मॅन्युअल लेबर मध्येच आपण ते मॅन्युअली पिक करतात. ओके, मॅन्युअली जसे आपण हँड पिक करतो ना कॉटन, तसे मॅन्युअली पिक करतात. ओके, इन केस ऑफ कॉटन. ओके, हार्वेस्टिंग फॉरेस्ट क्रॉप काय, बिफोर द मॅच्युरिटी ऑफ द फॉरेस्ट क्रॉप्स ऍट अ टाइम ऑफ फ्लावरिंग, आपण फ्लावरिंग मध्ये कट करतो फॉरेस्ट क्रॉप. 2 to 3 कट आर जनरली यूज फॉरेस्ट क्रॉप. ऑलरेडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला थेरीमध्ये झालेल्या आहे, म्हणून रिपीट करायची गोष्ट नाही. फॉरेस्ट क्रॉप असले. ओके, सिम्पल फॉरेस्ट क्रॉप हार्वेस्ट. ओके, हे पण झालेलं आहे. कधी पण आपण करतो, काय नाही करतो, मेज मध्ये कधी करायचे आहे, बाकी हायब्रिड मध्ये कधी करायचं आहे. ओके, मल्टीकट व्हेरायटीज कोणत्या, नॉर्मल मल्टीकट कधी करायचं, फर्स्ट कधी करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत. ओके, हिअर
lecture is completed. Okay, all the practicals regarding Agro 24 Kharif production are completed. Your theory syllabus and practical syllabus is completed today only. Okay, आज तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे सगळं. प्रॅक्टिकलचा थेअरीचा सुद्धा आधी मागच कंप्लीट झालेला होता. सो इन एक्सरसाइज नंबर 14 and 15 you have to write, okay, maturity symptoms and you have to draw the morphological characters of several crops. ओके, जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्या सगळं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके, तुमच्या मॅन्युअल मध्ये. आणि जो एक्झाम नंबर 15 आहे जे मॅच्युरिटी इंडेक्सेस आहेत आणि हार्वेस्टिंग मेथड्स तुम्हाला लिहायच्या आहेत सगळ्या गोष्टी मॅन्युअल मध्ये. आणि जो शेवटचा चार्ट आहे फॉरेस्ट क्रॉपचा, ओके, म्हणजे प्रोसिजर लिहायचे आहे, नॉट रिक्वायर्ड डिटेल हार्वेस्टिंग टाइम, म्हणजे प्रोसिजर आहे वेगवेगळ्या क्रॉप तुम्हाला लिहायची आहे. ओके, आणि जे इम्प्लिमेंट्स आहेत, ओके, हार्वेस्टिंग करताना सिकल असेल, थ्रेशर असेल, ओके, किंवा त्याला काय म्हणतात आपले सिकल असेल, किंवा तुम्ही थ्रेशर किंवा स्टोरेज हाऊस तुम्हाला तर फोटो तिथे लावायचे आहेत किंवा तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, एक्सरसाइज नंबर 4 and 15 इज एंडेड. ओके, आय एम एंडिंग द लेक्चर नाउ. स्टॉप स्क्रीन शेअर. जर कोणाला काय डाऊट असेल तुमची व्हिडिओ सुरू करा पटकन. स्टार्ट युअर व्हिडिओ. ओके, सिलेबस झालेला कम्प्लिटेड. ओके, थेरी पण संपलं, प्रॅक्टिकल पण संपलं. कोणाला काय डाऊट विचारू शकता आता. ओके, जी लास्ट एक्सरसाइज तुम्ही कम्प्लीट केलेली आहे मागची एक्सरसाइज नंबर 11, 12, 13 त्याच्यामध्ये जे एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म केलेले आहेत, ओके, इट इज स्टार्टेड